महानोपंथ्यांच्या दृष्टीने मोलाचा असा शब्द, एक महत्त्वाचं, सदैव जेथे लोकांनी यावं थांबावं, महत्त्वाचा एक सर्वांचा विरामबिंदू, या महत्त्वपूर्ण आश्रमाची ज्याला शतकाची परंपरा आहे त्याचं संचालन ज्यांनी उत्कृष्ट प्रकारे केलं सदैव, त्यांना आज हा अखेरचा दंडवत करण्याची आपल्याला सर्वांना एक पाळी आलेली आहे. परंतु ईश्वरेच्छा बलियेशी, आणि त्यामुळे आपल्याला याबद्दल तर बोलता येणार नाहीच, परंतु त्यांचं जाणं मात्र हृदयाला चटका लावणार आहे, सदैव सदैव आठवण देणारं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आता येथे आपण सर्वजण आलेला आहात. गेले 10 दिवसातला असा एकही दिवस आणि असा एकही तास गेलेला नाही की इथे आश्रमात येऊन महानुभाव पंथातील संपूर्ण भारतभर असलेल्या वंदनीय संत महंतांनी, त्याचबरोबर सद्भक्तांनी येऊन आपल्या मनातल्या भावना, मनातला खेद आणि बाबांच्या जाण्यातनं होणारं दुःख व्यक्त केलेलं नाही आहे. सातत्याने 10 दिवसपर्यंत हे चाललेलं आहे. आणि यातून संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरून नव्हे, भारतभरातून आलेली पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ अशी वंदनीय प्रातस्मरणीय संत महंत मंडळी पुनश्च बाबांना अखेरचा दंडवत या श्रद्धांजलीच्या सभेच्या निमित्ताने करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आणि त्याला आता प्रारंभ होतो आहे. प्रथम आपण परमेश्वराच्या श्रीमूर्तीला गंध, अक्षता, पुष्पहार, वेढा समर्पित करून कार्याला प्रारंभ करणार आहोत. परंतु सज्जन हो, एक मात्र सदैव जाणवत राहणार आहे की साहित्य किती मोलाचं असतं. आणि त्यात आपल्या महानुभाव पंथ्यांच्या दृष्टीने मराठी हा आपला सर्वांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा बिंदू. मराठी आपली मातृभाषा, मराठी आमची धर्मभाषा, मराठी आमची व्यवहार भाषा आणि मराठी आमच्या मानाचा बिंदू. हा सगळा महत्त्वाचा भाग आहे. सगळं आमचं साहित्य मराठीमध्ये आहे. परंतु त्याचबरोबर काळाने अशी एक गरज निर्माण करून दिलेली आहे की मराठी जाणकारांच्या बरोबरच गेले 500 वर्ष आमचा महानुभाव पंथ त्याच्या आधीही उत्तरेत गेला. आणि उत्तरेतली ज्यांची मातृभाषा मराठी नाही, हिंदी आहे, त्यांच्यासाठी महानुभाव पंथाचा परिचय करून देणं, महानुभावांचं शास्त्र, महानुभावांचं तत्त्वज्ञान, आचार विचार प्रणाली ही सर्वांनाच समजावून सांगणं, यासाठी ग्रंथांची गरज फार मोलाची असते. आणि हे महत्त्वपूर्ण कार्य बाबांनी केलेलं आहे. हा एका अर्थाने बाबांनी एक सेतू तयार केलेला आहे. मराठी आणि हिंदी, मराठी भाषिक आणि मराठी भाषेच्या व्यतिरिक्त जे भाषिक आहेत त्यांना जोडण्याचं सेतूचं महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे. आणि सेतू जो करतो ना, तो सर्वांच्या हृदयापर्यंत जात असतो. बाबांचं हे कार्य आपण कधी विसरू शकणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातूनच आज आपण येथे सर्वजण आपली भावपूर्ण शब्दांजली येथे देण्यासाठी आलेलो आहोत. सुरुवात होते आहे. अद्यापही संत महंत, आचार्यगण, तपस्विनी आणि आमचे सद्भक्त बंधू भगिनी बाहेर, त्यांना विनंती आहे आपली उपस्थिती या मंडपात असावी. आम्ही आपली प्रतीक्षा करत आहोत. आपण यावं, आपणाला विनंती. येऊन गेले. याचा जर आपल्याला मोल करावायचा असेल तर सुमारे 35 ग्रंथ त्यांनी आपल्या लेखणी आणि संपूर्णपणे विचारांनी भरलेले आपल्यासाठी ते देऊन गेलेले आहेत. पुढच्या सगळ्या पिढ्यांना त्याचा फार मोलाचा असा उपयोग होणार आहे. संपत्ती संपते, भौतिक बाबी संपतात, परंतु दिलेलं ज्ञान मात्र कधी संपत नसतं. आणि असा अमौलिक ठेवा बाबा आपल्यासाठी ठेवून गेले आहेत. आणि मनाला कायमची लागलेली चुटूक आहे. बाबांना त्रिवार त्यांच्या स्मृतीला वंदन करतो. आणि या भावपूर्ण शब्दांजलीचा प्रारंभ येथे प्रास्ताविकाने होतो आहे. साहित्याचार्य परमपूजनीय श्री संतोषमिनी शास्त्रीजी कपाटे, श्री कृष्ण मंदिर महानुभाव आश्रम, छत्रपती संभाजीनगर, शास्त्रीजींना विनंती आहे आपण प्रास्ताविक रूपाने थोडक्यात या कार्याचा प्रारंभ करून द्यावा. धर्माधर आचार्य प्रवर, वंदनीय, आदरणीय, श्रद्धेय सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ धर्माचार्य, उपस्थित सर्व दुःखिस्त अंतकरणाने श्रद्धेय संतगण, तपस्विनी, श्रद्धाळू भाविक माता भगिनी, प्रसंग आपल्या सर्वांच्या दृष्टीने आपल्या सर्वांचं हृदय, श्रद्धांजलि जिस आत्मा को हम दे रहे हैं, उनकी जो गरिमा है, उनकी जो तपस्या है, उनका जो समर्पण है, उनकी जो त्यागमय वृत्ति है, संगठन कौशल्य है, उनके पास जो अपने ईश्वर दत्त, जिसको हम मेधा कहते हैं, उस मेधा का उन्होंने धर्म कार्य के लिए, हमारे साहित्य को बढ़ाने के लिए
परिवार को बढ़ाने के लिए, धर्म के ऊपर चलने के लिए, आदमी में श्रद्धा उत्पन्न होने के लिए, धर्म को स्वीकारने के लिए जो त्याग किया है, जो बुद्धि का सदुपयोग किया है, उस परम आत्मा को भावभीनी श्रद्धांजलि देने के लिए। क्योंकि ऐसे जो आत्माएं आते हैं, जो लोग आते हैं, बार बार इस संसार में पैदा नहीं होते। कई गिने गिने लोगों से इस संप्रदाय की धरोहरें चलती आ रही हैं, क्योंकि हम सारे हजारों में यहाँ पर इकट्ठित है, लेकिन सारे लोग अपने अपने अधिकार के मुताबिक सारे को पाबंदी है, हम हमारे में सीमित है। लेकिन कोई ऐसे असामान्य व्यक्तिमत्व, असामान्य समाज में कोई धरोहर जन बनकर आता है, जो समाज को, संप्रदाय को, ईश्वर के कार्य को अपने बखूबी हिसाब से संप्रदाय सारे समाज में उसका न्यौछारण करता है। सारे जैसे पेड़ के पौधे को जैसे वहाँ लेकर उसको बढ़ाने के लिए जो समर्पित कार्य होता है, वैसे ही इस संप्रदाय को बढ़ाने में, फुलाने में, उसकी महक, उसकी खुशबू सबको देने के लिए, उसकी छाव देने के लिए जो उन्होंने अपना काम किया है, ऐसे बड़े बाबा जी, उनका जो जन्म है, जहाँ पर वो पैदा हुए, आज का जो पाकिस्तान, उस पाकिस्तान में का जो प्रांत है, महुआ प्रांत में एक छोटे से पर्वत प्राय श्रेणी में रजोइया नाम एक छोटे से गांव में वो पैदा हुए। उनके दादाजी का नाम था ठाकुरदास जी, जिनको 2 संतान थे, लालचंद तथा ताराचंद जी। ये ताराचंद जी जो थे, सौभाग्य से उनकी धर्मपत्नी ईश्वर देवी, ताराचंद जी और ईश्वर देवी के कोख से जन्मे हुए हमारे जो बाबा जी हैं, बाल मुकुंद जी, इस संसार में जब वो आए, उनके घर में, उनके परिवार में सदियों से जय कृष्ण संप्रदाय की संस्कार, जय कृष्ण संप्रदाय उन्होंने अपनाया हुआ था, ईश्वर को उन्होंने अपनाया हुआ था। उन बचपन में ही उनके ऊपर अपने परिवार के, दादाजी के, अपने पिताजी के, अपने माताजी के, अपने रिश्तेदारों के सारे संस्कार उनके ऊपर बचपन में ही उनको वो संस्कार मिले। संस्कार जैसे मिलते हैं, संस्कार मिलने के बाद उसको बढ़ाना अपने विचार से, अपने सिद्धांत से, बचपन में ही उनको परंपरा थी इस परिवार के कि जो उनके घर में बच्चे पैदा होते थे, उनमें से किसी एक बच्चे को संप्रदाय के सेवा के हेतु ईश्वर को समर्पित किया जाता था। वैसे हमारे बाबा जी को भी बचपन में ही 5 साल के उम्र में ही उनको संप्रदाय में महंत श्री मयंकराज बाबा जी उनको सुपुर्द किया गया। और जिनको ये बच्चा सुपुर्द किया गया, जैसे हम आते हैं किसी के, हमें गुरु मिलते, हम चेले उनके हो जाते, तो गुरु का कर्तव्य बनता है, जैसे हम किसी पौधे को लगाते हैं तो उसका हम पालन पोषण करते हैं, उसको बढ़ाने की हम कोशिश करते हैं, क्योंकि उसकी छांव मिले, उसके फल मिले और सारे समाज के लिए उसका बखूबी सदुपयोग हो। वैसे मयंकराज बाबा जी ने भी जो मिला हुआ था बच्चा था, इसके ऊपर धर्म के संस्कार होने के नाते उन्होंने उनको महाराष्ट्र में आदरणीय श्रद्धेय श्री बेलापुर में उनको यहाँ पर पढ़ाई के लिए, ब्रह्म विद्या शास्त्र अध्ययन करने के लिए गुरु जी के पास सुपुर्द किया गया। और उसके बाद हिवरखेड़ा में आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी श्री भास्कर नागराज बाबा जी, इनके सन्निधान में रहकर उन्होंने ब्रह्म विद्या शास्त्र अध्ययन करने का वहाँ पर प्रयास किया। और ब्रह्म विद्या अध्ययन करते करते जब 1947 में भारत और पाकिस्तान के दोनों देश आज़ाद हुए, अलग हुए, उसी समय ये बाल मुकुंद जी भी हिवरखेड़ा से अमरावती में जो बड़े बाबा जी थे कैवल्यवासी मुरलीधर बाबा जी कारंजेकर, इनके सन्निधान में वहाँ पर गए और वहाँ पर लगातार 7 साल उन्होंने उनके सन्निधान में ब्रह्म विद्या शास्त्र जो हम बोलते हैं, जिस शास्त्र में परमेश्वर के सारे सिद्धांत और ये नैश्वर जगत जो है, जिसको हम प्रपंच कहते हैं, देवता कहते हैं और जीव, इनका सारा जो बखूबी ज्ञान है, उस ज्ञान को लेकर हम जीवन की
ये नौका ईश्वर के पास ले जाने के लिए हम हर कोई यहाँ पर बैठे हुए सारे बंदे प्रयास कर रहे, क्योंकि जब शास्त्र हमारे पास होगा, ज्ञान हमारे पास होगा, उस शास्त्र के उस ज्ञान के दिव्य ज्योति के ऊपर है उसको सामने रखते, क्योंकि भटकना हर जाना हर आदमी का जीव का ये स्वभाव है। लेकिन जब हमारे पास ज्ञान का आधार होता है, ज्ञान हमारे पास होता है, तो ज्ञान हमें कभी इधर उधर भटका नहीं सकता। ज्ञान के राह पर हम हमारे जीवन की नौका ले चलते हैं, क्योंकि जीवन में संकट आना, तूफान उठना, ये सारी बातें होते रहती, लेकिन ज्ञान ऐसी चीज है कि हमें संयमित रखते हैं, हम स्थिर हो जाते हैं ज्ञान के आधार से। और इस मायावी जगत में जितने भी कुछ हिलकावे बैठते, जो कोई झंझट आते हैं, संकट आते हैं, कोई भी मुसीबत आते हैं, तो ज्ञान हमें इस मुसीबत से पहलम पार ले जाता है। वो ज्ञान उन्होंने वहां रहकर, क्योंकि जिनके पास हम रहते हैं उनका त्याग, उनकी तपस्या, उनका आचरण हम देखते हैं, क्योंकि भगवत गीता में कहते सहित प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्धते। हम जो बड़े लोग जिस हिसाब से बर्ताव करते हैं, जिस हिसाब से वो बात करते हैं, जिस हिसाब से आदमी को संभालते हैं, प्यार देते, मोहब्बत देते, सारे आदमी को समझ लेते, वो सारी बातें उन्होंने मार्ग में रहकर, उनके सन्निधान में रहकर अपनाए। और अपनाने के बाद जो हम हमारे जीवन का जहाँ से हम आरंभ करते हैं समाज के लिए, संप्रदाय के लिए, तो उन्होंने जो कुछ पाया था, उन्होंने जो कुछ अपने पास संपादित किया था, वहीं से बचपन से उन्होंने बस ठान लिया था कि मुझे संप्रदाय के लिए कुछ करना है। और साहित्य की सेवा करने के लिए उन्होंने अपना सारा जीवन समर्पित किया है। जो हमारे सामने जो किताबें रखी है, क्योंकि हमारे संप्रदाय में अलग अलग विषयों की किताबें हैं, लेकिन सारे हिसाब से, क्योंकि उन्होंने ये ब्रह्म विद्या का अध्ययन करते करते संस्कृत साहित्य का भी अध्ययन किया, और संस्कृत में एमए किया, संस्कृत में साहित्य विशारद हुए। और उस ज्ञान का कि हमारे पास बाहर का जो है साहित्य हमें दृष्टि देता है, हमारे में संशोधन और समीक्षा करने की हमें एक सीख देता है, क्योंकि हम परंपरा से ब्रह्म विद्या शास्त्र जब पढ़ते हैं, लेकिन संशोधन और समीक्षा और बाहर का जितना भी मूलभूत ज्ञान है वो हमें संस्कृत साहित्य से ही उपलब्ध होता है, क्योंकि हम उसको नजरअंदाज नहीं कर सकते। हमें परिपूर्ण बनना है, यदि साहित्य में यह एक परिपूर्ण आदमी बनना है या हमारा स्वयं का विकास भी करना है, तो हमें हमारी प्राचीन परंपरा, प्राचीन धरोहर को सामने रखते हुए हमें उसमें परिपूर्ण होना बहुत जरूरी है। और वो समझकर उन्होंने संस्कृत साहित्य का अध्ययन किया, और उस अध्ययन करने के बाद उनके पास जो कुछ अपने भाव विचारों की श्रृंखला जब हमारे बढ़ते हैं, तो हम कुछ अच्छे काम करने के लिए प्रेरित हो जाते। और उन्होंने अपना काम करते करते साहित्य के लिए अपना सारा जीवन समर्पित किया है। और साहित्य का उन्होंने एक तो अनुवाद किया है, और कुछ साहित्य ग्रंथ उन्होंने खुद लिखे। क्योंकि हम जितने भी लोग हैं, हम हमारी परंपरा से अध्ययन करते हैं, हमारी परंपरा से हम मार्ग मंडली को चलाते भी हैं, लेकिन आज जिसको हम अक्षर वांग्मय बोलते हैं, जो कभी क्षर होता नहीं, कभी खत्म नहीं होता, मेरे हाथ में जो किताब है, ये भी किताब उन्होंने लिखी हुई किताब है। क्योंकि हमारे संप्रदाय के जितने भी महामहिम पंडित ज्ञानी विद्वान हुए, जिनके साहित्य को देखकर, जिनके तपस्या को देखकर, जिनका आचरण देखकर हम हमारे जीवन में उनको हमारे नज़र के सामने रखते हुए उस परंपरा पर, उस सिद्धांत के ऊपर चलने के लिए हमें कुछ सीख मिलती है। उन्होंने जो त्याग किया है, सारी दुनियादारी के उलझकर अपना जीवन धर्म के लिए, ईश्वर के लिए, ईश्वर पाने के लिए जो उन्होंने समर्पित किया है, वो सीख हमें इस सिद्धांत धर्म ग्रंथ से मिलती है। इसलिए उन्होंने जो अपना त्याग किया, उन्होंने जो समय निकाला और अपने ज्ञान, उनके पास जो ज्ञान था, वो ज्ञान बांटने का काम सही मायने में उन्होंने एक संस्था चलाते हुए, क्योंकि यहाँ से अमरावती से निकलकर वो सीधा मेरठ चले गए। वहाँ जाने के बाद उन्होंने अपनी संस्था वहाँ पर चलाई। उधर उत्तर भारत में जय कृष्ण संप्रदाय को बढ़ाने के लिए, जय कृष्ण संप्रदाय का प्यार और मोहब्बत जो सीख है, हमारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जी का जो तत्व ज्ञान है, वो समाज को देने के लिए, और जिसको हम मराठी में हमारा सूत्र आता है, आवर धर्मा पासून पर धर्मी लाभी, कि जो देवता भक्ति से छुटकारा देकर ईश्वर भक्ति में लगाने के लिए उन्होंने जो कुछ भरकस प्रयास किए, कई सारे नामधारी लोग उन्होंने उधर उत्तर भारत में बनाए। यहाँ पर सामने कई रिश्तेदार भी यहाँ पर उनके बैठे हुए, क्योंकि जो परिवार है उधर के उत्तर भारत में, खुकरान परिवार में, साहनी परिवार, सेठी परिवार, पुरी परिवार, हमारे सूरी परिवार, ऐसे कई लोग 7-8 परिवार खुकरन परिवार में आते हैं। उसमें एक साहनी परिवार है, जिस साहनी परिवार से मेरे परदादा भी, जो हमारे बड़े गुरुजी थे भास्कर नागराज बाबा जी, वो भी साहनी परिवार से भी आए हुए थे। क्योंकि
उत्तर भारत से जो लोग आए उन्होंने संप्रदाय को अपनाने के बाद जो धर्म की सेवा की है, धर्म को बढ़ाने के लिए उन्होंने अपना समर्पण किया है, त्याग किया है, वो भी हमारे सामने है। उसी परिवार में से बाबा जी साहनी परिवार में से आए हुए थे। और जब कोई बच्चा ईश्वर को समर्पित होने के बाद संन्यास लेकर, अनुसरण लेकर, साधना लेकर ईश्वर के पास जाने का प्रयास करता है तो उनके कई पीढ़ियां हमारे मराठे में बोलते उद्धर जाते हैं, उनका भी उद्धार हो जाता है। क्योंकि एक आदमी, एक बच्चा यदि परिवार से आता है, धर्म को समर्पित हो जाता है, ईश्वर की सेवा करता है तो कई पीढ़ियों का उद्धार हो जाता है। माता पिता का तो होता ही है, लेकिन कई पीढ़ियों का भी उद्धार हो जाता है। वो भी कार्य उनके द्वारा वहाँ उधर हुआ है। ये भी हमारे सामने एक बहुत बड़ी सीख है। और यहाँ 1989 में उनको यहाँ पर जो पुराने कैवल्य दत्तराज बाबा जी थे, उनके पास जो कुछ तजुर्बा था, उनके पास जो कुछ समाज में देने के लिए कुछ लायक चीज़ें उन्होंने देखी, ये उनके गुण, उनका ज्ञान, उनके पास जो कुछ गुण थे वो देखकर उन्होंने उनको अपनी गद्दी खुद हयात होते हुए भी बड़े प्यार से, बड़े मोहब्बत से उनको समर्पित की। तब से लेकर उनका देहांत होने तक उन्होंने इस आश्रम का संचालन किया। और संचालन करते करते यहाँ पर इस परमार्ग का 250-300 लोगों का, यहाँ पर जितने तपस्विनियाँ हैं, साधु संत हैं, महंत लोग हैं, इनका बखूबी उन्होंने यहाँ पर संचालन किया, मार्ग को चलाया। और यहाँ पर ब्रह्म विद्या ज्ञान का पुतक खोला। और यहाँ पर जो कुछ आए, जिनको प्यास और भूख लगी है, उन्होंने ब्रह्म विद्या का यहाँ पर आकर अपनी प्यास और भूख भी शमवाई। और अपने सामने ही एक दृष्टा आदमी देखकर हमारे आज के जो बाबा जी बैठे, आदरणीय सदैव श्री दत्तराज बाबा जी, नीलेश दादाजी, उनको उनके सामने उनके गद्दी उन्होंने उनको समर्पित सुपुर्द की। क्योंकि जो कोई दृष्टा व्यक्ति होता है वो देखते ही किसी में गुण, उनमें क्या है, ये सारी बातें देखकर। लेकिन देखो प्रकृति है, सारे को षडावस्था में जाना ही पड़ता है। क्षीते म्रियते, क्षीण होने के बाद मृत्यु ये समर्पित है, मृत्यु होना अटल है। उस अवस्था में जाकर 91-92 साल की उम्र में उन्होंने नैश्वर जो को यहाँ पर छोड़ा है। लेकिन हमारे सामने एक आदर्शवत अच्छा एक पैगाम रखा है, हमें एक अच्छी सीख रखी है कि उनके तत्व, उनके सिद्धांत के ऊपर यदि हम चलने की कोशिश करेंगे, उनके विचारों का, उनको दिए हुए संस्कारों का यदि हम हमारे में उतारने की कोशिश करेंगे तो बिल्कुल अच्छी तरह से हम भी उसी बात को लेकर उनके धरोहर होने के लिए हम भी उनकी काबिलियत बन सकते हैं। और उनके लिए यही भावभीनी श्रद्धांजलि होगी कि उन्होंने जो संस्कार थे, उन्होंने जो सीख दी, उनके पास जो दृष्टि थी, वही उसी को अपनाते हुए मार्ग मंडली में जो कुछ यहाँ पर जिनके ऊपर जिम्मेवारियाँ हैं, वो लोग उसी विचार को लेकर इस मार्गों का संचालन करेंगे। यही भावभीनी श्रद्धांजलि उनको होगी। मैं मेरी ओर से श्री कृष्ण मंदिर महानुभाव आश्रम ट्रस्ट संभाजीनगर संस्था की ओर से, बड़े बाबा की ओर से भावभीनी श्रद्धांजलि उनको समर्पित करता हूँ। और यहाँ पर मेरे प्रास्ताविक विचार समाप्त करता हूँ। सरकारने कुणाला माहीत नाही असं काहीच नसतं, तरीसुद्धा कैलासी श्री मोठे बाबांचा संपूर्णपणे जीवनाचा एक पट आपल्यापुढे इथे साहित्याचार्य संतोषमणी शास्त्रीजी कपाटे यांच्या वक्तव्यातून ऐकण्याला मिळालेलं आहे। त्यातून त्यांच्या कार्याचं मोल आपल्या लक्षात आलेलं आहे। आणि आता सुरुवात करत आहोत भावपूर्ण शब्दांजलीला। प्रथम कुरकुटवाडी निवासी परमपूजनीय श्री आशुतोष शास्त्रीजी वांदेशकर। वाचा मधुर रसाळ, आत्मा मंगळ रूप। आज या ठिकाणी ज्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत, असे श्री कैवल्यवासी परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय श्रीरामपूर निवासी श्री मोठे बाबाजी, बाबांना जाऊन आज 10 दिवस पूर्ण होत आहेत। बाबांच्या स्मृती, बाबांनी केलेलं कार्य आत्ताच आपण प्रास्ताविक रूपामध्ये ऐकलेलं आहे। सज्जन हो, एका संत, एका साधकाचं जीवन हे कशा पद्धतीचं असतं ते सांगत असताना ज्ञानप्रबोधकार आपल्या 116व्या ओवीमध्ये सांगतात, प्रकृती निर्दोष निर्मळ, ज्यांची प्रकृती ही निर्दोष आणि निर्मळ आहे, हृदय निप्रपंच चोखाळ, वाचा मधुर रसाळ आणि आत्मा मंगळ रूप, ज्यांचं आचार विचार, ज्यांना
सर्व गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान आहे आणि ज्यांनी या संपूर्ण आश्रमातील संत साधकांना साध्वींना अतिशय योग्य प्रकारे माऊलीपणाचे आणि दृष्टांते ज्यांचं पालनपोषण केलेलं आहे अशा कैवल्यवासी श्री बाबांना मी श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम कुरकुटवाडी बोटा आश्रमाचे संचालक संस्थापक उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर गुरुवर्य श्री कुरकुटवाडी निवासी श्री मोठे बाबाजी बाबांच्या वतीने त्याचप्रमाणे आमच्या समवेत आलेले घारगाव या ठिकाणाहून आलेले परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय उत्तमराज मामाजी गुंफेकर, त्याचप्रमाणे साळवाडी आश्रमाचे संचालक संस्थापक परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय कृष्णराज बाबाजी शास्त्री, त्याचप्रमाणे माळवाडी आश्रमाचे व्यवस्थापक परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय मयंकराज बाबाजी अंकुळनेरकर, त्याचप्रमाणे श्री दत्त मंदिर संस्थान काटाळवेढे आश्रमाचे संचालक संस्थापक आदरणीय श्रद्धेय गोमेराज व्यास बाबाजी बाबांच्या वतीने या बाबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो व थांबतो. वंदे श्री चक्रधर. आदर नमन करता हूँ. कैवल्यवासी श्री बड़े बाबा जी का जो समाचार सुना और उसके बाद में जो भावनाओं का आंदोलन बह गया, तो खैर उसमें हम सभी शामिल हैं. सारी बातें जो बड़े बाबा जी के बारे में सभी ने बताई है, आगे आने वाले गुरुजन भी बताते रहेंगे. कुछ बाबा जी की मूर्ति जब भी सामने आती थी तो हमेशा लगता था कि कुछ इनका आशीर्वाद हमें मिलना चाहिए. जैसे कि बाबा जी ने कई सारे ग्रंथ लिखे, कई सारे अनुवाद किए. अनुवाद में अगर किसी का नाम अग्रणी शीर्ष स्तर पर अगर होगा तो वो कैवल्यवासी श्री बड़े बाबा जी का. उन्हीं से ही प्रेरणा लेकर हमारे जो कैवल्यवासी कविश्वर कुलाचार्य श्री बड़े बाबा जी थे, जो हुआ करते थे, उनकी गद्दी पर विराजमान श्री बड़े बाबा जी है यहाँ पे, तो इनके बारे में सदैव कहा जाता था एक मूर्ति त्रयोभागा. बस इसी बिंदु को लेकर कुछ दो पंक्तियां कुछ लिखने की कोशिश की है, गुरुजनों के सामने एवं आपके सामने रखने का प्रयास करूंगा. सरिताख्य पंचम कुलनाम नाही, ग्रंथादि कर्तृत्व शोभे तयाही, बहुभाषी कासी वेदो निबोधी, बालम मुकुंदम मनसा स्मरामि. यम ब्रह्म बालम, ये श्लोक उनसे ही मैंने पढ़ा था, तो कोशिश की है कि इसी श्लोक के जरिए मैं अपने परमेश्वर को भी याद करूं और इन श्री गुरु जी को भी याद करूं. स्मितमीत भाषी साहित्य वारिधि, श्री दत्त नामना साजे तयासी. सत्य है, ये जो श्री दत्तराज नाम की जो गद्दी है, जो प्रतिष्ठा है, ये सचमुच उन पर सजती थी, धजती थी. आराध्य बंधुत्व गोविंदु मिरवी, बालम मुकुंदम मनसा स्मरामि. एक मूर्ति त्रयोभागा. जब सन 99 की पोथी थी तो इन्हीं तीन मूर्ति को हमेशा सदैव पूछते थे, यानी ये ज्ञान मूर्तियां. तो इस प्रकार की ये चार पंक्तियां मैं बड़े बाबा जी के लिए यहाँ पर आदरांजलि कहकर समर्पित करता हूँ. मेरे जो श्री गुरु जी हैं आचार्य प्रवर श्री गौरव व्यास बाबा जी शास्त्री जी, जो कि जालिका देव, सालबर्डी एवं दिल्ली विजयनगर मंदिर के संचालक हैं, इनकी तरफ से संपूर्ण आश्रम को जो दुख हुआ है, इस दुख के लिए मैं महाराज से प्रार्थना करूंगा कि इनके दुख को यहाँ पर शांत करें. दंडवत प्रणाम. ठिकाणी कैवल्यवासी साहित्य वरिधी आचार्य प्रवर महंत श्री बाबाजींचा दशक्रियाविधी या ठिकाणी होत असताना आपल्या महानुभाव पंथातील एक नेतृत्व कर्तृत्व
आणि वक्तृत्व असलेला हिरा, मग चाहे तो आपल्या दक्षिण भारतात म्हणो किंवा उत्तर भारतात म्हणो, आज आपल्यातून बाबा गेलेले आहे. त्यांचं कर्तृत्व, त्यांचे विचार आज आपल्या समाजासमोर त्यांनी ठेवलेले आहे. त्यांच्या विचारावर, त्यांच्या आचारावर आपण सर्वांनी, ही जी तरुण पिढी आहे त्यांनी ते मार्गदर्शन स्वीकारावं. हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. या ठिकाणी परमेश्वरचरणी मी प्रार्थना करतो, त्या बाबांना निश्चितच प्रेमदान हो. महानुभाव आश्रम संवत्सर चक्रधर ज्ञान मंदिर पाथरे, आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य आचार्य प्रवर श्री मामाजी, महानुभाव शिक्षण संस्था वांबोरी या आश्रमांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली समर्पण. बाबांनी एक फार मोठं एक दिशा, एक रस्ता आम्हा सर्वांच्यासाठी तयार करून ठेवलेला आहे. शास्त्राचा अध्ययन तर कराच, पण आपल्या भाषेमध्ये न गुंतून पडता दुसऱ्या भाषेचा अवलंब करा आणि त्या दिशेने इतरांनाही त्याचा लाभ होईल अशा दिशेने वाटचाल करा, अनुवाद करा, शास्त्र विस्तारित करा, सर्वांपर्यंत पोहोचवा. हाच खरा बाबांचा आम्हाला संदेश आहे आणि या निमित्ताने त्याला दोहरत आहोत. विनंती आहे महिला वर्गामध्ये, मागे बऱ्याचशा महिलांना जागा नाही आहे, तर पुढे बसलेल्या महिलांना विनंती आपण थोडं पुढे सरकावं. तपस्विनींना विनंती आहे आपण बसण्यासाठी. पिंपळा बत्त्या निवासी परमपूजनीय महंत श्री विश्वनाथ बाबा कोठी आणि त्यानंतर आचार्य परवर परमपूजनीय महंत श्री नांदेडकर बाबा नांदेड. ज्या जीवात्म्याला आपण आज अखेरचा निरोप देत आहोत, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, ज्या बाबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये पंथप्रवेश करून शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या वयाचा, शारीरिक दुःखाचा विचार न करता शेवटपर्यंत ज्याचं एक लक्ष राहिलेलं आहे, पंथाचा विकास, तरुणांना मार्गदर्शन, असे सर्वांचे मार्गदर्शक असणारे बाबा आमच्यातून निघून गेलेले आहेत. बाबांनी एक जी महत्त्वपूर्ण आठवण ठेवलेली आहे, जे सरांनी सांगितल्याप्रमाणे जो ठेवा कधीच न संपणार आहे असा ज्ञानरूपी ठेवा, हा ठेवा सदैव येणाऱ्या पिढीकरताही आणि सांप्रत ज्यांना या पंथाचा काही अभ्यास करायचा आहे, पंथीय कार्य करायचं आहे, अशाही करता तो महत्त्वपूर्ण आहे. म्हणून जरी बाबा देहाने आमच्यामध्ये नाहीत, परंतु विचाराने, त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाने सदैव आमच्यामध्ये आहेतच. अशा बाबांना परभणी जिल्हा समितीच्या वतीने, त्या सद्भावना फाउंडेशन बोरी या संस्थेच्या वतीने व परभणी जिल्ह्यातील सर्व मठ, मंदिर, आश्रम या सर्वांच्या वतीने मी बाबांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. दंडवत प्रणाम. जय श्री चक्र, जय महानुभाव. आचार्य प्रवर परमपूजनीय महंत श्री नांदेडकर बाबाजी, पदयात्रेच्या निमित्ताने संपूर्ण भारत ज्यांनी आपल्या पायाखाली भ्रमणाने घालविले आहे, उत्तर भारतही ज्यांनी बघितला त्यांना विनंती. आदरणीय श्रद्धेय उपस्थित सभी ज्ञानीजन, आज यहाँ सभी लोग परम पूजनीय परम आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी श्री बड़े बाबा जी को अंतिम निरोप देने के लिए, यानी कि श्रद्धांजलि के कार्यक्रम में उपस्थित हुए हैं. आचार्य श्री बाबा जी का जो मेरा जो संपर्क हुआ है वो अमरावती निवासी परम पूजनीय कैवल्यवासी कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर श्री बड़े बाबा जी से 35-38 साल से मैं उनको अच्छी तरह से जानता था. उत्तर भारत में कई प्रोग्राम में अमरावती वाले बाबा जी के साथ मैं था, तो बाबा जी भी साथ में रहते थे. जब ये तीनों इकट्ठा बैठते थे, बातें करते थे या निरूपण करते थे, जैसे कि हमारे पूजनीय श्री पुरुषोत्तम दादा उनवले ने बताया है, सारे उत्तर भारत में उनको, इन तीनों को जो बोलते थे एक मूर्ति त्रयो भागा, वो सारे पंथ में ये कहावत वहाँ से लेकर आई है. और बाबा जी का जो एक स्वभाव था, मैंने जब बहुत नज़दीक से उनको देखा है, उत्तर भारत में चाहे छोटा बच्चा हो, चाहे बड़ा हो या बुजुर्ग हो, सबको बड़े प्रेम से, बड़े आदर से वो
ज्ञान की बातें बताते थे। बाबा जी के अंतिम दर्शन की मैंने फोटो देखी, एक परिवार है यहाँ आया हुआ है, वो गंभीर परिवार के जो छोटे 2 बच्चे हैं, उस वक्त भी वो बाबा जी के पैर दबा रहे हैं, ऐसी फोटो मैंने देखी है। बाबा जी जाने के बाद भी वो सेवा में कितने तल्लीन है, क्योंकि उनके ऊपर जो संस्कार बाबा जी ने दिए है, उस संस्कार का ये नतीजा है। तो ऐसे बाबा जी हमारे से चले गए। उत्तर भारत तो क्या, सारा सांप्रदाय, जय कृष्ण सांप्रदाय, महानुभाव सांप्रदाय, ये सांप्रदाय बहुत दुखी हुआ है कि क्योंकि एक हमारे में इतना एक विद्वान, साहित्यवादी, साहित्यिक, जिन्होंने जितने मराठी में ग्रंथ है उनका सब हिंदी में अनुवाद करके हिंदी जानकारों के लिए बहुत सुविधा कर दिए थे। और हिंदी भी उनकी इतनी कि जो साधारण व्यक्ति भी, मेरे जैसा साधारण व्यक्ति भी समझ सके। ऐसे महान आत्मा हमारे से चले गए। उनके बारे में क्या बताओ, बहुत सारी बातें बताने के लिए, लेकिन खाली उनके बातें में एक पंक्तियाँ बोलकर मैं अपने श्रद्धांजलि का ये शब्द खत्म कर दूंगा। किसी ने कहा है, लगाना है तो बाग लगाओ, आग लगाना मत सीखो। जलाना है तो दीप जलाओ, दिल जलाना मत सीखो। बस यही उनका आचरण, यही उनका स्वभाव, यही उनका गुण और यही उनकी देन हमारे संप्रदाय के लिए। मैं संस्थान श्री क्षेत्र गोपाल चौड़ी मंदिर, लिमगांव, जिला नांदेड़, सभी नांदेड़कर परिवार की ओर से मैं बाबा जी को भावभीनी श्रद्धांजलि अर्पण करता हूँ। दंडवत प्रणाम। गीचा लावा, सदैव सदैव सर्वांना जो विश्रांती देईल, सावली देईल आणि प्रेरणा देईल। लावायचा तो दिवा लावा जो सर्वांना मार्ग दाखवेल। आणि हे कार्य आमच्या बाबांनी केलेलं आहे, त्यांचं ते कार्य सदैव स्मरणात राहणार आहे। आणि यासाठी संपूर्ण भारतातून पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्यगण मोठ्या तत्पर येथे आलेले आहेत। यानंतर विचार व्यक्त करत आहेत डॉक्टर यशराजजी शास्त्री जेऊर कुंभारी। परमपूजनीय डॉक्टर श्री यशराज शास्त्री जी, आपणाला विनंती आहे, जेऊर कुंभारी निवासी। के लिए बहुत भारी क्षति है। मैं उनके साथ रहा हूँ, मेरठ में वो पढ़ाते थे, बहुत विद्वान, और जो भाषा के अंदर जो प्रगति की थी उन्होंने मराठी से हिंदी का रूपांतर किया। एक विशेषता है, तो एक क्षति महानुभाव संप्रदाय के लिए हो गई है, जिसका भरना हमारे लिए बहुत मुश्किल है, क्योंकि 2 भाषा में मराठी का रूपांतर हिंदी में करना ये कठिन है, परंतु भाषा का प्रभाव होते हुए उन्होंने ये कार्य किया है। इसके लिए उनकी मैं बहुत बहुत ऋणी हूँ, और महानुभाव संप्रदाय भी ऋणी है। तो हमारे श्री कृष्ण मंदिर जेऊर कुमारी की तरफ से उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। भगवान उनको स्वीकार करे, यही प्रार्थना है। कैवल्यासी आदरणीय बाबाजींना अंतिम निरोप देण्यासाठी आपण इथे एकत्र झालेलो आहोत। बाबांचं कार्य आपण सर्वांनी ऐकलेलं आहे। संपूर्ण भारतभर, प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये बाबांनी धर्माची पताका अत्यंत चांगल्या पद्धतीने कशी फडकेल आणि तिकडचा सद्भक्त परिवार या धर्माशी कसा जुळून राहील, त्यांची आध्यात्मिक उन्नती कशी होईल, यासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेले आहेत। बाबा आपणा सर्वांसाठी सदैव उपलब्ध आहेत। बाबा जरी गेलेले असले तरी बाबांनी जी 35 पुस्तकं लिहिलेली आहेत, त्या 35 पुस्तकांच्या माध्यमातून बाबा सदैव आपल्यामध्ये आहेत। जेव्हाही आपण बाबांचं ते पुस्तक उघडाल, नक्कीच ज्ञानाचं दालन आपल्यासाठी खुलं होणार आहे। आणि म्हणून या संप्रदायासाठी फार मोठे उपकार साहित्याच्या रूपाने ज्या बाबांनी केले, त्यांना संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील संत महंतांच्या वतीने आणि संपूर्ण माणेकर परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली। भयम योषित हर्षे शोक भयम रणे रिपुभयम काया कृतांत अभयम एतत् जन्म निरर्थकम क्षितितळे कृष्णम पदम निर्भयम। बंधूंनो, आजचा दिवस जो आहे हा फार मोठा एका दुःखाचा दिवस आहे। पंथाच्या दृष्टीने एक फार मोठ्या एका
महापुरुषाची, सत्पात्राची, सत्पुरुषाची जे जाणं आहे ते पंथाच्या दृष्टीनं फार मोठं तुम्हाला तो हानिकारक आहे. महानुभावाश्रम करंजे सातारा आणि श्रीरामपूर आश्रम 1947 सालापासून माझ्या ऐकण्यात असाले त्यावेळेपासून या आश्रमाचे एक ऋणानुबंध सातारच्या आश्रमाशी आहेत आणि हे ऋणानुबंध आजपर्यंत आहे आणि याच्यासुद्धा पुढे राहतील. सातारा आश्रम हा श्रीरामपूर आश्रमाची एक बांधिलकी आहे. एक अशा प्रकारची बांधिलकी, रेशीम गाठी अशा प्रकारच्या आहेत की त्या कधी न सुटणाऱ्या आहेत. केवळ अशी पहिले मोठे बाबा असतील, त्यानंतर आदरणीय श्री पार्थस्वामीनाथाचे बाबा असतील. एक वेगळ्या प्रकारचं तुम्हाला तो प्रेम, एक वेगळ्या प्रकारचं अंतकरणातली असणारी एक भावना जी होती ती भावना मात्र त्यांच्या हृदयात आजपर्यंत या क्षणापर्यंत चालत आलेली आमच्या हृदयात अशा प्रकारचीच आहे. तुम्हाला सांगतो, एक कवी असं म्हणतो की लाईव्ज ऑफ ग्रेट मॅन रिमाइंडर्स दॅट वी कॅन मेक आवर लाईफ सबलाईम. महापुरुषांचं जीवन आम्हाला अशा प्रकारचे आदर्श देऊन जातं, अशा प्रकारचा एक आदर्श देऊन जातं की त्यांच्यासारखं जर आपण बनण्याचा प्रयत्न केला तर आपण सुद्धा आपल्या जीवनाचं सोनं करू शकतो. आणि म्हणून तुम्हाला म्हणतो की धर्मस्य तत्वम निहिताम गुह्याम देऊन धर्मस्य तत्वम निहिताम गुह्याम महाजनो येन गतस पंथः. त्यांच्या मार्गावरती आपण चालणं, त्यांच्या आचारावरती आपण चालणं, त्यांच्या विचारावरती आपण चालणं हा खऱ्या अर्थ आजच्या दिवसाचं जे महत्त्व जे आहे ही त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आहे. एक उत्तर भारतीय व्यक्तिमत्वापासून मराठीला आपलंसं केलं आणि उत्तर भारतीयांना हिंदी ब्रह्मोदयशास्त्र समजावं म्हणून 35 पुस्तकं ज्यांनी लिहून एक हिंदी साहित्य महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानानं अजरामर केलेलं आहे. फार मोठे बंधूने फार मोठी कामगिरी आदरणीय श्रद्धेय केवले अशी बाबाने तुम्हाला तो केलेली आहे. असे शख्स असतात हजारो वर्षामध्ये एकदा जन्माला येत असतात. म्हणून जास्त वेळ नाही आहे बोलायचा. एक शायरी सांगतो या ठिकाणी थोडीशी की काय, ज्ञान सूरज था, ज्ञान का सूरज था जे तारों की घराने से उठा. ज्ञान का सूरज था तारों की घराने से उठा. आँख हैरान है कि शख्स ज़माने से उठा. आँख हैरान है कि शख्स ज़माने से उठा. महानुभावाश्रम करंजे साताराच्या वतीनं अतिशय भावपूर्वक श्रद्धांजली बाबांना समर्पित करतो. सर्व जो परिवार आहे आदरणीय नवीन बाबा जे आहेत तुम्हाला सांगतो काय दुःखी आहेत, परंतु जो जातो तो आनंदामध्ये असतो, लक्षात ठेवायचं आहे. जिस मरने को जग डरे मेरे मन आनंद, जिस मरणे को जग डरे मेरे मन आनंद, मरणे ही तो पाये पूर्ण परमानंद. आता तुम्हा नव्या संबंध या ध्येयातून गेल्याशिवाय ईश्वराचं दर्शन पुढे संबंध होणार नाही. त्यांच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे, परंतु आपल्या दृष्टीनं मात्र दुःखाची फार मोठी गोष्ट आहे, हानी होती. आणि बाबांचं जाणं या आश्रमाच्या दृष्टीने एक फार मोठी एक शोकांतिका म्हणावी लागेल मला. असं असलं तरी सर्वजण आश्रमातले आहेत, त्या सर्वांच्या दुःखामध्ये मी समाविष्ट आहे. आश्रमाच्या वतीने त्यांना पुनश्च एकदा श्रद्धांजली समर्पित करतो आणि परमेश्वराने त्यांना आपलं प्रेमदान द्यावं, अनुभूतीला अधिकारी करावं. घेऊन ये प्राप्ती सांकी आनंद स्थान सोयमुखी, मग बैसवी पालकी स्वस्वरूपाची. अशा प्रकारची अनुभूती त्यांना प्रदान करावी एवढी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द श्रद्धांजलीचे त्याला इथंच विराम देतो. दंडवत प्रणाम. दंडवत. आपणही व्हावे त्यांच्या सम, हात सापडे बोध खरा. थोडा मोठ्यांचं चरित्र जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्हाला यातून हे विचार येत असतात की आपणही त्यांच्यासारखं व्हावं. एक मोठा आदर्श श्री बाबांना आपल्यासमोर निर्माण करून दिलेला आहे. यानंतर श्रद्धांजली अर्पण करत आहेत परमपूज्य आचार्यबरोबर मंत श्री जालनापूरकर बाबा नांदेड. श्री क्षेत्र जाळीचा देवनिवासी आचार्यबरोबर परमपूज्य मंत श्री आंबेकर बाबाजी. तर सर्वच येतात, परंतु जन्माला येऊन सार्थक होण्यासाठी ज्या जीवनाचा आपण मार्ग अवलंबितो तो म्हणजे संन्यास मार्ग. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने सुद्धा म्हटलेलं आहे की जातस्य ही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्यचं, की आलेल्या माणसाला जन्माला जावंच लागतं आणि पश्चात पुन्हा यावंच लागतं, जावंच लागतं. परंतु बाबांचा एक आदर्श असा आहे की याच्या नवीन पिढीला धावत्या विज्ञान युगाला एक आदर्श त्यांनी असा दिलेला आहे
कारण विज्ञानिक असं म्हणतं की आम्हाला पश्चातचं सुख सांगू नका, प्रत्यक्ष आम्हाला आरसा दाखवा, प्रत्यक्ष त्याचं परिणती दाखवा. या युगाला बाबांचा एक आदर्श आहे. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीसुद्धा म्हणतात की येथीच्या जो बोधवंत आहे त्याला जी स्वस्थता आहे ती चैतन्य विद्यावंताला सुद्धा नाही. आणि ही स्वस्थता अनुभूती, त्याची अनुभूती ती फक्त या तत्त्वज्ञानातूनच मिळत असते. हे बाबांनी अगदी गीतेच्या श्रुतीला स्मरूनच करून दाखविलेलं आहे. कारण भगवान श्रीकृष्णसुद्धा म्हणतात शक्नोती हैवये सोडून प्राक शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवम वेगम स युक्त स सुखी नर. प्रत्यक्ष जर अनुभवच जर पाहायचा असेल याच्या नवीन विज्ञान युगाच्या पिढीला की खरोखरच की ज्वलंत आम्हाला आत्ता अनुभव पाहिजे, तर तो अनुभव म्हणजे हा बाबांचा की कामक्रोधोद्भवम वेगम, काम आणि क्रोधाचा जो आवेग आहे तो शक्नोती हैवये सोडून ते सर्व पूर्णपणे त्याला ते पचवून घेतात आणि ते सहन करून घेतात. सयुक्त तो मनुष्य युक्त आहे, स सुखी नर, आणि तोच खरा सुखी नर आहे. आणि खरोखरच बाबांच्या या आचार प्रणालीला मी त्यांच्या ह्या श्रुतीच्या माध्यमातून त्यांना हीच माझी श्रद्धांजली समर्पित करतो. लोग हसे हम रोए ऐसी करनी कर चलो की लोग रोए हम हसे. कबीराच्या उक्तीप्रमाणे कैवल्यवासी बाबाजी, शोकाकुल संपूर्ण परिवार, आचार्य, संत, महंत, तपस्विनी बाबांना अखेरचा निरोप देण्यासाठी सकाळी डोमेग्रामचं स्थान करत असताना ढगावरचं स्थानाचं बाबांनी जीर्णोद्धार केला. आणि समाजामध्ये जी पोकळी होती, हिंदी साहित्याची निर्मिती बाबांनी केली की समाज आपल्याकडे आकृष्ट झाला पाहिजे, स्वामींचे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि बाबांनी आपल्या भाषेतनं परमार्गाचा व्यापार चालायचा, दळण्याचा, तर बाबांच्या साहित्यातनं विचार, दृष्टांत, म्हणजे हिंदीमधले आचाराचे विचाराचे साहित्य मला पाहायला भेटलं. आणि परमार्गाचा व्यापार चालायचा, दळण्याचा, त्यामध्ये मला ते वाचायला भेटलं बंधूंनो. आणि त्यातनं एक मार्गदर्शन भेटलं. त्यानंतर मी वांबुरीला बाबांनी पाठवलं. एक प्रेरणा त्या पुस्तकातनं मला भेटलेली आहे. त्यांचे जे पुस्तक अतिशय महत्त्वाचे हिंदी साहित्य, आणि बाबांनी जे 35 ग्रंथ संपादन केलेले आहे, हे अतिशय योगदानाचं, पंथाला योगदान दिलेलं आहे. त्यामुळे समाजाची उत्क्रांती, क्रांती झालेली आहे. जी हिंदी साहित्यिक आहे, हिंदी वाचणारे साहित्यिक लोक आहे, वाचणारे, आकृष्ट होणारे, मार्गाला लागणारे, ते या ठिकाणी लागलेले बंधूंनो. आता उत्कृष्ट साहित्य बाबांनी प्रकाशित केलेलं आहे. बाबांचे विचार या ठिकाणी राहिलेले आहे आणि बाबांचे विचार राहणारच आहे. आणि बाबांच्या विचारावर आपल्याला चालायचं आहे. बाबांनी जे सांगितलेले आहे, एक प्रसंग आठवतो. मी वांबुरी या ठिकाणी आलतो. बाबा म्हणे नेपाळला आपलं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी सेवक पाहिजे आहे, सेवा करणारा एक संत पाहिजे. बाबांना एक सेवक भेटला, एक संत भेटला. त्या ठिकाणी बाबांनी पाठवलं. इतकी तळमळ की त्या ठिकाणी पाहिजे. आणि मग तो एक साधू त्या ठिकाणी नेपाळच्या मंदिरासाठी की या ठिकाणी धर्मप्रचार झाला पाहिजे अशी बाबांची तळमळ होती. आणि बाबा आपल्यातनं निघून आज 10 दिवस होत आहे. जे परिवाराला दुःख झालेलं आहे, दुःख सावरण्याची शक्ती ईश्वर प्रदान करो. संपूर्ण आंबेकर परिवाराच्या वतीने, जाळीचा देव इथले सर्व आचार्य, संत, महंत यांच्या वतीने बाबांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. दंडवत प्रणाम. मतले जाए काल, मन मो यही विचारिए, काल भला के दयाल, काल रूप दुख देत है, सहन करो यमदंड, देहि दे दयाल को पावे परमानंद, देहि दे दयाल को
पावे परमानंद। इस संसार में दो तरह के लोग होते हैं, एक जो अपना जीवन संसार को दे देते हैं, संसार बोलें तो काल को दे देते हैं, और दूसरे वो लोग हैं जो अपना देह, अपना जीवन, अपना सर्वस्व दयाल को दे देते हैं, परमेश्वर को दे देते हैं। हमारे बाबा जी जिनके देवलोक गमन के कारण हम आज सब यहाँ पे इस ज्ञान सभा में उपस्थित हैं, और इस ज्ञान सभा में उपस्थित शोकाकुल महानुभाव पंथ परिवार मेरे सामने बैठा है, सबको दंडवत प्रणाम। आज से 6-7 दशक पूर्व उत्तर प्रदेश के मेरठ शहर में एक ज्ञान का सूर्य का उदय हुआ था। उस ज्ञान के सूर्य ने जैसे जैसे सूर्योदय के बाद जैसे सूर्य ऊपर आकाश पर आता है और उसका प्रकाश सर्वस्व फैलता है, ऐसे ही हमारे कैवल्यवासी बाबा जी, उन्होंने परमेश्वर के ज्ञान को, ब्रह्म विद्या शास्त्र के ज्ञान को, गीता के ज्ञान को संपूर्ण उत्तर भारत में फैलाने का कार्य किया। और मेरे को याद है कि हम अभी किशोर अवस्था में ही थे, तो प्रति रविवार उन्होंने मेरठ से खास आना श्री सांवली मूर्ति मंदिर में अपना प्रवचन देने के लिए, और उस समय लोग खास बैठते थे कि आज बाबा जी का प्रवचन है और उनका प्रवचन सुन के ही घर जाना है। तो ऐसे प्रवचन की जो परंपरा श्री सांवली मूर्ति मंदिर में पड़ी, उसके अग्रणी कौन थे? कैवल्यवासी बाबा जी। और प्रति रविवार और नवरात्रों के दौरान भी उनके जो प्रवचन होते थे सब बहुत ही भावपूर्व होकर सुनते थे। और ऐसे ज्ञानी पात्र आज हमसे विदा हो गए। भगवान श्री कृष्ण ने गीता में कहा है कि 4 तरह के भक्त आते हैं, है ना, आर्त तो जिज्ञासु, अर्थार्थी और ज्ञानी हैं। और उसमें ज्ञानी जो है ना, ज्ञानी तवात में मैं मतम, वो तो मेरी आत्मा है। तेषाम ज्ञानी नित्य युक्त एक भक्ति विशिष्य थे। तो जो हमारे भगवान जी का जो ज्ञान है कि एक की भक्ति, अनन्य भक्ति, तो ज्ञानी जो है वो बाबा जी उसके प्रतीक, और एक भक्ति अर्थात सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज जी की भक्ति, भगवान श्री कृष्ण की भक्ति, और सदैव उनकी लेखनी जो है उसी तरफ ही चलती थी। और केवल लेखनी ही नहीं, केवल उनके लेखन पक्ष पे आप जोर मत दीजिए, उनकी जो वाचा थी, वाणी से जो उन्होंने सेवा की। लेखनी में तो 2 साल में एक ग्रंथ आता था, लेकिन वाचा तो प्रति रविवार को यहाँ पे और शनिवार को मेरठ में उनके नित्य कार्यक्रम होते थे। और जो ज्ञान उन्होंने घर घर में पहुँचाया अपनी वाणी से, कितने लोगों को उन्होंने धर्म पे लगाया, कितनों को उन्होंने नाम दान दिया, कितनों के उनके संशयों का समाधान किया। उस समय कोई भी बात होती थी तो कहते रविवार को आएंगे ना बाबा जी, उनसे पूछ लेंगे ये कैसे होना चाहिए, ये वैसे होना चाहिए। तो जो ज्ञानी का महत्व है ना, चाहे वो वाचा से हो चाहे वो लेखनी से हो, दोनों तरीक़ों से उन्होंने धर्म का प्रचार किया। उत्तर भारत को उन्होंने मोह लिया। और उत्तर भारत को क्या मोहा, वहाँ से तो समझिए 1980 के बाद से उनका इधर के जो जुड़ाव हुआ, तो उन्होंने आप सबको भी मोहा। और ये आश्रम इतने सुव्यवस्थित तरीके से चलता रहा। हम जब भी आते थे बड़े खुश होते थे कि आश्रम का संचालन, बड़े दत्तरा बाबा भी तब थे और ये भी थे, और बाद में इन्होंने अकेले ही उसका संचालन किया। तो ऐसे कैवल्यवासी बाबा के बारे में मतलब आज जो मेरे को लगता नहीं कि हमको शोक करना चाहिए। नाथोबा स्वामी जी के एक बड़े ऊंचे भक्त हो गए, और नाथोबा जी का जब देहांत हुआ राक्षस भुवन में, तो उस समय हमारे प्रथम आचार्य भट्टोबास जी वो उधर ही भ्रमण कर रहे थे। उनको पता लगा कि नाथोबा ने देह त्याग दिया है, तो उन्होंने कहा कि मैं उधर उनके घर ज़रूर जाऊंगा। और नाथोबा उनके घर गए। उनके भाई वहाँ थे आपदे भट्ट, उनके पास रुके, सारा वृत्तांत जाना। और रात्रि के समय जब सोने का समय आया तो आचार्य जी ने कहा कि नाथोबा ने किस जगह पे देह त्यागी थी, मेरे को वो जगह बतलाओ। तो उनके भाई ने बताया कि इस स्थान पर अंतिम प्राण मतलब उनके श्वास उनके यही निकले। तो अपना भट्टोबा जी ने क्या कहा कि मेरी शैया यहीं पे बिछाओ। क्यों? ते भूमिका सत्वस्त ते गोसावी देहांती बीजे केले असे।
माझ्या हृदयासी देवो येईल, उस जगह पर मेरा शैया बिछाओ जहाँ पे कि नाथोबा ने देह त्यागी, अंतिम प्राण श्वास छोड़े, क्योंकि वहाँ सर्वज्ञ वश आए होंगे। देखो शास्त्र क्या कहता है कि कोई भी आत्मा जब शरीर छोड़ती है तो उसकी 3 तरह से गति होती है। मैं वो ऊर्ध्व गति, अधव गति, मध्यम गति की बात नहीं कर रहा। उनको लेने के लिए एक सामान्य पुरुष जब प्राण त्यागता है, सामान्य जीवधारी जिसने अभी बोला देही दे काल, जो काल को जिसने जन्म दिया है, संसार को जिसने जन्म दिया है, अपना संपूर्ण जन्म संसार के प्रपंच को दे दिया है, उसको लेने के लिए तो क्या है, यमदूत आते हैं। यमदूतों का काम ही है कि उस जीव को ले जाना हो। लेकिन जो सात्विक पुरुष होते हैं, धर्म पे लगे हुए पुरुष होते हैं, उनको लेने के लिए देवदूत आते हैं। लेकिन हमारे नाथोबा जी को लेने के लिए सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज स्वयं आए हैं। परमेश्वर अवतार स्वयं आते हैं ऐसे अवतार, ऐसे भक्त को लेके जाने के लिए। तो हमारे बाबा जी की श्रेणी वही है। इनको लेने के लिए कोई यमदूत नहीं, कोई देवदूत नहीं, परमेश्वर स्वयं। तो नाथोबा जी की जैसे बात हुई तो उन्होंने कहा कि ते भूमिका सत्वस ते गोसावी ध्यानती बीजे केले असे। तो ऐसे उच्च पात्र जिन्होंने उत्तर भारत की बहुत सेवा की, श्री सावनी मूर्ति मंदिर की वो शोभा थे, मुकुटमणि थे, और हमारे ट्रस्ट के वो काफ़ी समय तक सदस्य भी रहे, सभा के भी रहे, ट्रस्ट के भी रहे, और हर तरह से जुड़े रहे। और आज की तारीख में भी वो हमारे श्री जय कृष्ण प्रतिनिधि सभा पंजाब और फ्रंटियर रजिस्टर्ड के संरक्षक के तौर पे वो अभी भी उनका नाम है। तो ऐसी महान आत्मा की विदाई के समय मैं जो है श्री सावनी मूर्ति मंदिर ट्रस्ट की तरफ से, श्री सावनी मूर्ति अपना श्री जय कृष्ण प्रतिनिधि सभा पंजाब एंड फ्रंटियर रजिस्टर्ड उनकी तरफ से, और पटेल नगर तथा यवतमाल के श्री कृष्ण ज्ञान मंदिर के आदरणीय महंत श्री रेवराज बाबा जी की तरफ से, और अशोकनगर मंदिर के महंत जी भी पधारे हुए हैं, आदरणीय श्री येलेरा बाबा जी, उनकी तरफ से अपना सर्वज्ञ से यही प्रार्थना है, यही श्रद्धांजलि है कि ऐसी उच्च महात्मा को अपने श्री चरणों में स्थान दे, आश्रय दें। पूज्य महंत श्री दत्तराय बाबा श्री बालमुकुंद शास्त्री जी महान भाव के निधन की सूचना 21 जून 2024 को सायं यहाँ बड़े दुख के साथ सुनी गई। वे श्री सावनी मूर्ति मंदिर के ट्रस्टी होने के नाते और श्री जय कृष्ण प्रतिनिधि सभा के संरक्षक होने के नाते सभा के साथ और ट्रस्ट के साथ सदैव जुड़े रहे। सभा का कोई ऐसा अधिवेशन आज तक नहीं हुआ जिसमें उनका मार्गदर्शन ना हो या उनकी उपस्थिति ना हो। हिंदी भाषी महानुभाव दर्शन के प्रेमियों के लिए पूज्य बाबा जी का योगदान शायद सबसे ऊपर है। प्रमुख शास्त्र जैसे नव प्रकरण, स्मृति स्थल, श्री कृष्ण चरित्र, श्री गोविंद प्रभु चरित्र, प्रकरणवश, विचार, लक्षण, आचार मालिका, विचार मालिका, उद्धव गीता, तीनों पूजा अवसर, नव प्रविष्ट भक्तों के लिए जय कृष्ण पंथ और भी अनेकों ग्रंथ का पूज्य बाबा जी ने अपने कर कमलों से हिंदी में अनुवाद किया, लेखन किया। उत्तर भारत के सभी भक्त उनके सदैव ऋणी रहेंगे। अपने प्रिय बाबा जी के निधन पर श्री सावनी मूर्ति मंदिर के सभी ट्रस्टी और श्री जय कृष्ण प्रतिनिधि सभा के सभी सदस्य शोक व्यक्त करते हैं और सर्वज्ञ से ये कर प्रार्थना करते हैं कि वह उन्हें अपने श्री चरणों में अक्षय स्थान प्रदान करे। दंड। मान्य आचार्यगण आणि माझ्या माता भगिनी, साधू संत आणि बाबांना मानणारे सर्व वास्तविक बंधूंकडून आज आपल्या पंथाच्या दृष्टीने हा काळा दिवस आहे। पंथाची फार मोठी हानी झालेली आहे आणि म्हणून साहित्य क्षेत्रामध्ये प्रत्येकजणाने हा सांगितलेल्या प्रत्येक आपल्या विचारामधून कोणाला काय अनुभव आला, कोणाला काय अनुभव आला। 45 वर्षापूर्वी मी आणि बाबा आणि कैवल्यवासी नागेंद्र मुनी यांच्या सहवासामध्ये आम्ही होतो। त्या टायमापासून ह्या व्यक्तीचं जे व्यसन आहे, लिखाणाचं व्यसन, अनेक प्रकारे त्यांना ज्या पद्धतीने जडवलं घडवलं होतं त्या पद्धतीने बापाचा शेवट झालेला आहे आणि वचनाप्रमाणे आहे त्यांचा शेवट महाराष्ट्रामध्ये आहे। आणि म्हणून या आश्रमाचं प्रमुखत्व स्वीकारत असताना
पूर्वीच्या महंतांनी यांची नेमणूक केली, कारण ते इतके ज्ञानवान होते का हिंदी भाषिकामध्ये बोलणारी जी मंडळी होती, ऐकणारी मंडळी होती, साहित्य ज्याला म्हटलेलं आहे हे सर्व मराठीमध्ये होते. पण त्याने अथक प्रयत्न करून रात्रंदिवस आले ते साहित्यासंदर्भामधून आपल्या उत्तर हिंदुस्थानमध्ये, पंजाबमध्ये, या परिसरामध्ये, संपूर्ण भारतामध्ये, भारताच्या बाहेर ज्या ज्ञानाची आवश्यकता आहे त्या ज्ञानाच्या संदर्भातून त्यांनी लिखाण केलं. आणि त्या मेरठच्या याच्यातून, त्या मंदिरामधून या ठिकाणी श्री अंबोडच्या आश्रमात त्यांची नेमणूक झाली. साहित्य क्षेत्रामध्ये आजोड असं कार्य केलेलं आहे आणि प्रत्येक पावलं त्यांची आठवण राहील. असे कैवल्यवासी पहिले नाव त्यांचं बाळमुकुंद शास्त्री. समागमी असताना खूप प्रेम. पहिल्यांदा सांगितलं का वैयक्तिक काही बोलायचं नाही, परंतु बोलायला लागतंच, कारण तो काळ असा होता. अत्यंतिक प्रेमानं वाढवलेल्या माणसाचं आठवण येते. आणि म्हणून आज मी जास्त बोलत नाही, परंतु त्या आठवणी आहे त्या जागृत होतात. त्यांच्या फोटोकडे बघितल्यानंतर तो भावून असलेला चेहरा आज आपल्याला दिसणार नाही. परंतु मी जरी नसो, पण मी ज्ञानातून दिसेल. म्हणून आज सर्व पंथातील सर्व पंथ लोक या ठिकाणी जमलेले आहे. सर्वांनी आपापल्या भावना व्यक्त करून राहिलेल्या आहे. असं महान व्यक्तिमत्व आज आपल्याला गेलेलं आहे. परमार्गाला दुःख, माता भगिनी आहे, साध्वी आहे, लहान लेकरं आहे, सर्वांना दुःख पेलण्याची ताकद ईश्वरानं द्यावं. आणि आपण कोण मागणार, त्यांनीच प्राप्त केलेलं आहे हे कैवल्यधाम. अशा या महान व्यक्तीला, महान ज्ञानियाला, महान आचारवंतांना, महान साहित्यकाराला मी नाशिक जिल्हा महानुभाव समिती, अखिल भारतीय महानुभाव परिषद, त्याचप्रमाणे सुकेनकर परिवार परिसरातील सर्व बाबांना मानणारे भक्तगणांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली नव्हे पुष्पांजली समर्पित करतो. ज्यांनी अनेकांना धर्माला लावलं, ज्यांनी तत्त्वज्ञानाचं मार्गदर्शन केलं, असे कैवल्यवासी दत्तराज बाबाजी जुने आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. ते सात्विक वृत्तीचे होते, प्रेमळ अंतकरणाचे होते, धार्मिक दृष्टीचे होते. असे ते गेल्यानं जे काही अंतकरणात दुःख वाटतं ते काही एक वेगळंच आहे. असे वयोवृद्ध माणसं असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण ते आपले मार्गदर्शक असतात. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला असतं, परंतु आयुष्य मर्यादेपुढं विलाज नसतो. बाबा एक अजातशत्रू असं व्यक्तिमत्व बाबांचं होतं. अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरहंकार समदुःख सुक्षमी. द्वेषरहित राहून सगळ्याशी मित्रभावनेनं वागणं असं बाबांचं एक कर्तृत्व होतं. ममत्वरहित, अहंकाररहित असं आणि सुखदुःखांना सम मानून क्षमाशील असं एक बाबांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी आपल्या जीवनामध्ये जी दैवी संपदा प्राप्त केली, अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती रपैशुनम. अहिंसा पूर्ण वाचिक, मानसिक, शारीरिक या तीनही हिंसेपासून दूर राहणं, सत्यतेनं राहणं, क्रोधापासून दूर राहणं, सात्विकता ठेवणं, अपैशुनम कोणाची चाडी चुगली न करणं, असे गुण बाबांच्या ठिकाणी होते. आणि बाबांनी मनापासून तन मन धन याने आपल्या परमार्गाची सेवा केली. अशा बाबांना मी श्री चक्रपाणी आश्रम भोकर आणि सर्व गुंफेकर परिवाराच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. सरून बाबांचं जीवनचरित्र आतापर्यंत आपण सर्वांनी ऐकलेच आहे. सज्जन हो, बाबांचा आचार आणि विचार आधीच्या वक्त्याने सांगितलं. आपल्या जीवनामध्ये आपण कितपत त्याला अनुसरतो ही त्या बाबांसाठी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरू शकते. कैवल्यवेशी बाबांना त्या कैवल्यगडाकडे नेण्यासाठी तो साधनदाता समर्थ आहे. त्या समर्थाचे ते पाईक आहेत. त्यांना आपण काय श्रद्धांजली वाहणार. मी महानुभाव आश्रम हर्सूल, श्री दत्त संस्थान बेलापूर आणि
आमच्या सर्व शाखा यवतमाळ जिल्ह्यातील सर्व संत महंतांच्या वतीने जामवाडी आश्रमचे धनंजयदादा पंजाबी, लोणारा येथून आलेले दिवाकर बाबा आदी सर्वांच्या वतीने बाबांना भावपूर्वक श्रद्धांजली समर्पित करतो. दंडवत. ज्यांचं जीवन समृद्ध जीवन महानुभाव पंथाच्या सेवेसाठी सर्वज्ञांच्या दास्यमोचक या सूत्राशी अनुसरलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच बाबा होते. त्यांनी आपलं जीवन साहित्य, धर्मसेवा, पंथसेवा विविध अंगानं समृद्ध केलं. अशा समृद्ध जीवनाला आपण सर्व मुकलेलो आहोत. बाबांच्या जीवनाची 21 तारीख म्हणजे ती आनंदाकडे जाणारी आनंद यात्राच होती. कारण या दुःखमुक्त होऊन परमेश्वराच्या तो मिलनाचा, परमेश्वर प्राप्तीचा तो आनंद आहे. आणि अशा आनंद यात्रेला गेलेल्या बाबांना माझे लाख लाख दंडवत आणि भावपूर्ण श्रद्धांजली. साळकर परिवार, धुळे आश्रम, चाळीचा देव ट्रस्ट, विविध ट्रस्ट, पंचकृष्ण तीर्थस्थान विकास परिषद अशा विविध ट्रस्टच्या वतीनं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दुःखात सर्व परिवारांच्या सहभागी आहो. दंडवत. अष्टगुणांनी संपूर्ण पंथाला दिलेली देण आणि केलेली पंथसेवा, धर्मसेवा, अनेकांच्या वेधाबोधाला अनुसरणारा आणि नित्य असणारे बाबाजी आपल्यातून निघून गेले. असे कैवल्यवासी आदरणीय श्री बालमुकुंदराज बाबाजी अर्थात दत्तराज बाबाजी पंजाबी महानुभाव यांना संपूर्ण वर्धा जिल्हा महानुभाव आश्रमाच्या वतीने तथा सर्व मठ मंदिर आश्रमाच्या वतीने व शेवातकर परिवाराच्या वतीने भावपुष्प या ठिकाणी समर्पित करतो. दंडवत प्रणाम. तुझी आवडे देवाला या वक्तीप्रमाणे जे आपल्या सर्वाला आवडणारे बाबा आज आपल्यातून निघून 10 दिवस पूर्ण होत आहेत. मी श्री क्षेत्र पांचाळेश्वर तसेच बीड जिल्हा येथील सर्व साधू संतांच्या वतीनं बाबांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बाबा आज आपल्यातून जाऊन 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. बाबांच्या शोकसभेच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील बरेचसे मठ मंदिरातील संत महंत या ठिकाणी उपस्थित आहे. पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य श्री रामचंद्र बाबाजी गुर्जर यांच्या वतीने, त्याचप्रमाणे परमपूज्य महंत श्री कानेराज बाबा, परमपूज्य महंत श्री मुकुंदराज बाबा, परमपूज्य महंत श्री पिलांस्कर बाबा, परमपूज्य पट्टाधिष्ठी श्री अशोकराज शास्त्री गणेशपेठ, परमपूज्य श्री वाल्यराज बाबा, परमपूज्य महंत श्री पुरुषोत्तम बाबा, परमपूज्य महंत श्री दत्तराज बाबा विद्वांस, परमपूज्य श्री अनिल दादाजी मराठे, परमपूज्य महंत श्री कृष्णराज बाबाजी तळेगावकर, परमपूज्य महंत श्री कृष्णमुनी अंकुळनेकर, परमपूज्य श्री सुरेंद्र मुनींचे आराध्य, परमपूज्य श्री बाळकृष्ण दादाजी पंजाबी, अमृतराज दादाजी पंजाबी, त्याचप्रमाणे परब्रह्म प्रतिष्ठान महानुभाव पुणे या सर्व संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्वच मठमंदिरांच्या वतीने बाबाजींना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. महानुभाव पंथातल्या संप्रदायातील एक तेजस्वी असा हिरा कोसळून पडलेला आहे. एक सुंदर हसत असं व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. सृष्टीचा नियम आहे, येणं जाणं जीवांचं चालूच असतं, ते कोणाच्याही हातात नाही. आपण आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आलो आहोत. बाबा वर्षातनं 3-4 महिने मुंबईला असायची. तिथं मुंबईला प्रवचन करायची सेवा त्यांच्याकडे होती. त्याने कधीही कोणाला त्रास दिला नाही. एकदम असं हसतमुख व्यक्तिमत्व असायचं. मी श्रीकृष्ण मंदिर मुंबई आणि श्रीकृष्ण मंदिर पारगाव दोन्ही मंदिराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मरण जाने कोई, एक दिन ऐसा मर चलो जो पुनर्जन्म न पाए. भगवद्गीतेला अनुसरून आज कैवल्यासी परमपूजनीय बाबाजी आपल्यातून निघून गेले. आताच मागं थोडक्यात वक्त्याने सांगितलं की ती आनंदला भेटण्याची आनंद यात्रा होती. त्या आनंद नामी याच्या परम पवित्र आनंद स्वरूपात पावन होणारी आणि म्हणून त्याचा आनंद आपण सर्वांनी मानूया.
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, त्यांच्या नावातच लहानपण होतं, पण त्याच्या मिळवलेल्या कीर्तीत मात्र महानपण होतं हे आपल्याला पाहिजे. बाल म्हटले ते बाल होऊन राहिले, पण मुकुंदाला प्रिय झाले असे ते बाबा आपल्या सर्वातून निघून गेले. पुष्कळशा गोष्टी आपल्यासाठी आदर्श ठेवून गेले. साहित्याच्या बाबतीतला आदर्श आहे, यमनियम संयमाच्या बाबतीतला आदर्श आहे. मी स्वतःही त्यांचं आजारी अवस्थेतलं जीवन पाहिलं, पण कधीही त्यांनी त्या आपल्या जीवनातलं त्रसिकता त्यांच्या चेहऱ्यावर जाणवली नाही. आलेल्या अतिथीचं, आलेल्या भिक्षू महात्म्याचं, संताचं अगदी हसतमुखानं स्वागत नुसतं केलं नाही, तर त्याच्या प्रत्येक गोष्टीची अगदी पाण्यापासून तर भोजनापर्यंतची काळजी अखेरच्या क्षणापण घेताना मी स्वतः अनुभवलं आहे ते. आणि असे अनुभवाचे बोल आपल्या पुढे सांगतो की बाबा अशा व्यक्तींचीच पंथाला गरज आहे आणि त्यांचं पायकत्व आपण स्वीकारूया, त्यांच्यातला एखादा गुण आपल्यात उतरूया आणि हीच खरी आदरांजली, भावपूर्ण श्रद्धांजली महानुभाव आश्रम संवत्सरच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं दंडवत प्रणाम. जड जीव तारुणीवरा पूता कृता हि धरा, दातारा करुणांकरा वरमते द्यावी विभो गुरुजरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी बाबा जी के 10वां निमित्त हम यहाँ एकत्रित हुए हैं. बाबा जी का और मेरा कई कार्यक्रमों में संपर्क होता था. मानवाश्रम राजापेट अमरावती जब भी रोड का ऊपर होता था तब बाबा जी का दर्शन वहाँ निश्चित होता ही था. आराध्य बाबा भी आते थे, अमरावती के बड़े बाबा भी थे कैवल्यवासी बाबा जी, तो उनके साथ में हमारा बचपन का बहुत समय गया. और दिल्ली क्षेत्र में भी कई कार्यक्रमों में उनका मेरा मुलाकात होती थी. उनकी मेरी आखिरी मुलाकात प्रीतमपुरा मंदिर में हुई थी कि जब डॉक्टर नगेंद्र मुनि जी इनका 10वां था, उस समय उनकी मेरी मुलाकात हुई थी. उसके बाद फिर उनके दर्शन नहीं हुए. तो ऐसे महान विभूति कैवल्यवासी श्री बड़े बाबा जी को मैं मेरे बचपन से देखता आ रहा हूँ. उनको मैं भावपूर्ण श्रद्धांजलि समर्पण करता हूँ. शिवराज शेवलीकर इस नाम से करता हूँ, तथा मानवाश्रम बदनापुर, मानवाश्रम पैठन, मानवाश्रम कासारबोरी और विद्यमान बड़े बाबा जी की तरफ से मैं उनको भावपूर्ण श्रद्धांजलि समर्पण करता हूँ. दंडोत प्रणाम. परम पूज्य पट्टाधिष्ठित महादाचार्य श्रीराम आश्रमचे संचालक मोठे बाबा यांच्या 10व्या निमित्त एकत्र आलेला. बाबांचे आता सर्वच माहिती सर्वांना होती, ते मी काही नवीन सांगत नाही, परंतु बाबांचा आणि माझा सहवास जवळजवळ 40-45 वर्षापासून आहे. मी बाबांना कधीही रागात, रोषात किंवा द्वेषात पाहिलं नाही. बाबा ज्या हसतमुखात आज या फोटोवर आहे त्याच हसतमुखात बाबांनी स्वागत केलं. आणि बाबांची आणि माझी जरी गुरु शिष्याचं नातं असलं तरी बाबा त्या निमित्ताने मला पाहिलं की 1-2 वेळा उठून बसायला लागले. म्हणलं बाबा आपण एका ईश्वराचे लेकरं आहोत आणि आपण जे नातं परवलं होतं आपलं, आपण मला बहीण म्हणून मानत होते, बाबांची बहीण माझी बहीण असं सुरुवातीपासून मानत होते, तेच नातं आपलं आहे. गुरु शिष्य इथं काही नाही, तुम्ही माझ्यापेक्षा तुम्हीच माझ्या गुरुस्थानी असल्यासारखं आहेत. मी बाबाला ज्या हसतमुखाने पाहिलं त्याच हसतमुखात शेवटी गेले. परमेश्वर त्यांना होणारच आहे आणि ज्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे तो परमेश्वराजवळ पोचल्यासारखाच आहे. कारण दुःखाच्या यातना असल्या तर परमेश्वर तिथे येऊ शकत नाही. म्हणून मी माझ्यातर्फे आणि महानुभाव आश्रम औरंगाबाद महानुभाव आश्रम महातीर्थराज श्री क्षेत्र सिद्धस्थई डोमेग्रामच्या आश्रमातर्फे
तर्फे श्रद्धांजली अर्पण करते आणि माझे 2 शब्द संपवते. विभाजित से फ्रंटियर, फ्रंटियर से कालांतर में मध्य, मध्य से देशांतर और देशांतर से कर्म भूमि. यहाँ से भौतिक, भौतिक से सूक्ष्म, सूक्ष्म से अनंत की वह यात्रा, और वह सदैव और प्राय नित्य निरंतर चिरंतर एक हिंदी भारतीय जय कृष्णीय महानुभाव संप्रदाय के साहित्य के क्षेत्र में क्रांतिकारक उद्घोटक के रूप में असीमित अपूर्व योगदान के रूप में हम सभी के, खास करके जो उत्तर भारतीय श्री जय कृष्णी धर्म प्रेमी प्रभु अनुयायी हैं, जो कि राष्ट्रीय स्तर से अंतर्राष्ट्रीय स्तर तक धर्म प्रचार प्रसार के एकांकिक रूप से साहित्य के अथक योगदान और प्रयास से सदैव परमात्मा भगवान श्री चक्रधर प्रभु जी के परम तत्व गुह्य ज्ञान को अपने जीवन में एक व्यक्तिगत रूप से ना देख करके गुरु ग्रंथ सेवा समर्पण के दृष्टिकोण से अपने जीवन में उसको उतारने के भरसक प्रयास रत्न और अनुकरणशील व्यक्तियों के लिए उनका यह योगदान अपरिमित रूप से सदैव ही स्मरणीय रहेगा. उनके अपूर्व योगदान के रूप में वह हम सभी के लिए सदैव सदोदित रूप से हमेशा ही स्मरणीय और वंदनीय रहेंगे. श्री मदलसा आमनाय जामोदेकर पीठ की ओर से आदरणीय आचार्य श्री बाबा जी को केवल आदरांजलि के साथ में संपूर्ण जामोदेकर कुल परिवार की ओर से और उत्तर भारतीय स्थित श्री मठ मंदिर की ओर से भावपूर्ण आदरांजलि व्यक्त करता हूँ. कैवल्यवासी आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजी, बाबांना जाऊन आज 10 दिवस झालेले आहेत. आदरणीय बाबांचा आणि माझा योग महानुभाव आश्रम अमरावती 1975 पासून आलेला आहे. आदरणीय बाबा मेरठवरून जेव्हा अमरावती आश्रममध्ये यायचे, मग सरपंच फोडाची सेवा असो की कुठलाही असो, तर आम्हीसुद्धा त्या सेवेमध्ये सहभागी होत होतो. बाबांची मूर्त लहान आणि कीर्ती महान अशा प्रकारचे बाबा, आणि पंजाबी पिंड असल्यामुळे त्या मूर्तीमध्ये नाजूकता, परंतु मार्गसेवेमध्ये स्वतःला ज्यांनी वाहून घेतलं असे आदरणीय श्री बाबा. म्हणून त्या बाबाचं एक प्रकारे मार्गदर्शन म्हणा किंवा तो वसा म्हणा मी बाबांपासून घेतलेला आहे सेवेचं. त्याचप्रमाणे आदरणीय बाबांनी मराठी भाषेचं हिंदीमध्ये रूपांतर केलं. जवळपास 35 ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. एक वेळ मला मध्य प्रदेशमध्ये प्रवचन करण्यासाठी जायचं होतं आणि नेमकं हिंदीमध्ये बोलायचं होतं. मला हिंदी येत नव्हती, कळायची परंतु बोलता येत नव्हतं. मग आता बोलायचं म्हटलं तर मग काहीतरी आधार पाहिजे, आणि नेमकं बाबांनी जे प्रकाशित केलेली जी ग्रंथसंपदा होती, बाबांचे 2-4 ग्रंथ चाळले आणि 3 दिवस सकाळ दुपार संध्याकाळ 3 दिवस मी हिंदीमध्ये प्रवचन केलं. अशा प्रकारे आदरणीय बाबा माझे गुरुस्थानी होते, आणि त्या घटनेपासून आदरणीय बाबांना मी गुरुस्थानी मानत होतो, माझे गुरुच मानत होतो, असे आदरणीय श्रद्धेय बाबा. त्याचप्रमाणे श्रीरामपूर आश्रममध्ये सुद्धा आदरणीय कैवल्यवासी पहिले बाबा आणि आताचे बाबा असतानाही माझा यायचं योग आलं. बराच कालावधी उलटून गेलेला होता. पहिल्या बाबांना भेटलो आणि गेलेल्या बाबांनाही भेटलो. बाबा ओळखता का? वा, तुला ओळखणार नाही का? अशा प्रकारचे उद्गार आदरणीय बाबांनी काढले. आणि झाले बहु होतील बहु परी त्या समतेची, अशा प्रकारचे बाबा आज आपल्याला सोडून निघून गेलेत. महानुभाव पंथामध्ये बाबांच्या जाण्यामुळे फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. परंतु बाबांचं जे कार्य आहे, ह्या कार्यरूपाने मरणी अमरता ही न खरी, जरी बाबा गेले असले तरी कार्यरूपाने बाबा आज या ठिकाणी विद्यमान आहेत.
असे आदरणीय बाबांना संस्थान श्री देवदेश्वरच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. महानुभाव गोपाल आश्रम अजिंठ्याच्या वतीने बाबांना श्रद्धांजली समर्पित करतो. त्याचप्रमाणे महानुभाव आश्रम आपला श्री उखळाई श्रीदेव आश्रम हदगावच्या वतीने आदरणीय श्रद्धेय कैवल्यासी बाबांना श्रद्धांजली समर्पित करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गुरुजन हैं, जितने भी आदरणीय संत मंत हैं, जितने साधु भाइयाँ बैठे हैं, पूर्ण महानुभाव पंथ के सभी उपस्थित संतजनों को, सबको भक्तजनों को मेरा सादर दंडवत प्रणाम स्वीकार हो. ये दुख की घड़ी भी है और मेरे लिए एक बहुत बड़ी प्रेरणा की घड़ी भी है. दुख तो है, उनकी कमी को तो कोई दुनिया की ताकत पूरी नहीं कर सकती, लेकिन मेरे जीवन में मेरे गुरुजी एक प्रेरणा बन के आए थे. मैं अमेरिका में थी 30 साल तक और वहाँ पर मैं ऑलमोस्ट हरे कृष्ण हरे राम में जाने के लिए पूरी तैयार थी. उनकी दीक्षा लेने के लिए तैयार थी, उनके ग्रंथ पढ़ती थी, सब कुछ करती थी. और जब मेरी गुरुजी से भेंट हुई, उससे पहले मैंने उनका साहित्य पढ़ा था, लेकिन एक बात नहीं समझ में आई थी कि ईश्वर और देवता में क्या अंतर है. वो अंतर उन्होंने मुझे बहुत अच्छे तरीके से बहुत संक्षेप में समझाया. जो अनन्य भक्ति का कॉन्सेप्ट है कि ईश्वर और देवता भिन्न हैं, वो चीज़ जो समझ में आ गई तो मैं तो एकदम दीक्षा लेने के लिए तैयार थी. तो वहाँ पर जब गुरु जी गए तो उस वक्त मेरी ज़िंदगी में एक मोड़ आया और उन्होंने बताया कि आप इस अनन्य शब्द की परिभाषा को देखो. इतना ही उन्होंने सिर्फ कहा बस. और उसके बाद मैंने फिर अनन्य भक्ति के अनन्य शब्द के अर्थ को समझना शुरू किया. और वो अनन्य से लेकर के मेरे जीवन में एक ऐसा पलटा खाया जिससे पता लग गया कि जो ईश्वर है और जितनी भी और शक्तियाँ हैं, वो शक्तियाँ तो सभी आदरणीय हैं, लेकिन ईश्वर उन सर्व शक्तियों से युक्त सर्वशक्तिमान परमेश्वर है. उसकी शरण में जाए बिना जीव का कल्याण नहीं होता. तो तब से फिर मेरी लाइन चेंज हुई और उन्होंने, अभी मैंने दीक्षा नहीं ली थी, वहाँ पढ़ रही थी, उसके बाद उन्होंने यहाँ आने से पहले ही घोषित कर दिया कि ये 2 लोग जो हैं अमेरिका से आएंगे और ये संन्यास लेंगे. और ये 3-4 साल पहले उन्होंने घोषित कर दिया. तो जो उन्होंने मुझे उपदेश दिया कि एक तो अपने मन को और बुद्धि को भगवान में लगा के रखना है, कहीं भी रहो दुनिया में और कुछ भी करो. तो उन्होंने ये मुझे श्लोक बताया था, मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धि निवेशया निवश्यसि मय्येव अते ऊर्ध्वं न संशया. उसको मैंने पल्ले बांध लिया. और उन्होंने कहा कि तुम यहाँ पर रहते हो, यहाँ पर अनेक प्रकार की समस्याएं पैदा होती हैं जिनका तुम्हारे पास कोई समाधान नहीं है. तो उसके लिए उन्होंने कहा था कि अनन्याश चिंतयन्तो माम, ये श्लोक देख लेना गीता में से, उसका अर्थ पढ़ लेना. और लास्ट बात उन्होंने समझाई कि जब तक आप ईश्वर की अनन्य शरणागति नहीं ग्रहण करते, अनन्य भाव से उसको समर्पित नहीं होते और अपने मन और बुद्धि को शुद्ध करके परमेश्वर में नहीं लगाते, तुम दुनिया भर के जो भी और साधन अपना लो, तुम्हारा कल्याण कभी नहीं हो सकता. तो उसके लिए मैं उनकी बहुत आभारी हूँ. उनके हिंदी के ग्रंथों को देख करके, उनको पढ़ के, उनको सुन के मैंने बहुत लाभ उठाया है और उसने मुझे प्रेरणा दी. तो मैंने तो कभी मराठी पढ़ी भी नहीं, पर परमेश्वर की ऐसी कृपा रही है कि जब मैंने उसको पढ़ा है तो मुझे कुछ ऐसा लगा कि मैंने ये भाषा कहीं पहले पढ़ी है. और बगैर किसी बैकग्राउंड के एक आचार शास्त्र और विचार शास्त्र जो है उसका अनुवाद किया. तो गुरु जी को दिखाया, उनसे प्रूफ रीड करवाया. तो कम से कम जो हिंदी भाषी जनता है और जो विदेश में लोग हैं जो मराठी नहीं जानते, तो उनके लिए भी एक उन्होंने मुझे प्रेरणा दी. तो मेरा जीवन तो आभार से पूर्ण रूप से उनको समर्पित है, जो उन्होंने मुझे रास्ता दिखाया. और श्रद्धांजलि उनको अर्पित करती हूँ. वो तो मेरे हृदय में सदैव जागृत रहेंगे. और आप सब लोगों से भी मेरी प्रार्थना है कि जो उन्होंने आपको जो मार्ग दिखाया है, उस मार्ग के ऊपर चल के भगवान के ईश्वरीय धर्म का प्रचार प्रसार करें
और जो उनका कार्य था, जो उन्होंने मशाल जलाई थी कि ईश्वर के ज्ञान को सारे वर्ल्ड में प्रकाशित करने की, उसके ऊपर कार्यरत रहे। ये ईश्वर का धर्म अति उत्तम और श्रेष्ठ धर्म है। मैंने बौद्ध धर्मों में जाके जो है धक्के खाए हैं, जैन धर्म में और सिख धर्म में और क्रिश्चियन धर्म में और मुसलमानों के धर्म में, सब जगह धक्के खा के तो फाइनली मैं जो यहाँ पर आई हूँ, तो मेरे जीवन को एक क्या बोलते हैं, एक उदाहरण लेकर के अपने जीवन को सार्थक करें, परमेश्वर को पकड़े। भगवान श्री चक्रधर स्वामी की वेळेचं बंधन। माझे ज्ञानाचे, माझे प्रेमाचे आगर। आज माझे गुरुजी देहाणी आपल्यात नाही आहेत, याची खूप सदैव खंती राहणार। आयुष्यभर एक छत्र आम्ही हरपलेला आहे। आपल्या पंथीयांनी खूप ज्ञानाचा सागर हरपलेला आहे आणि मी त्यांना श्रद्धांजली देताना नक्कीच म्हणेन की माझे गुरुजी मी मला सांगायचे की आचार्य योग्यता आणि विचारे दृढता झाली पाहिजे, स्थितप्रज्ञता येऊ दे, प्रपंचात असलीच तरी स्थितप्रज्ञता येऊ दे, प्रयत्न कर त्याच्यासाठी। मी नक्कीच म्हणेन आपल्या सर्वांसमोर मी म्हणजे धाडस करते बोलण्याचं की पंथीयात दुर्मिळ असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मोठे बाबाजी होते, ज्यांनी त्यांच्या हयातीत आमच्या गुरुजींना महंतकी दिली। आणि नंतर आमचे बाबाजी होते, गुरुजी होते माझे, की त्यांनी त्यांच्या हयातीत महंतकी दिली नाही। म्हणजे मी खरंच धारिष्ट करते हे बोलण्याचं, पण त्याग आणि समर्पण शिकवून नाही जमत, ते आचार्यच करून दाखवावं लागतं आणि ते माझ्या गुरुजींनी करून दाखवलेलं आहे। म्हणून मला खूप सौभाग्यशाली वाटतं की मी अशा गुरूंची चेली आहे, असं सन्निधान मला लाभलेलं आहे आणि अशी छत्रछाया मला लाभलेली आहे। अशा निस्पृह निगर्वी म्हणजे इतके डाऊन टू अर्थ की कधी कुठे गेले तरी काही चेलेची काहीच म्हणजे त्यांचं तर तुम्हाला मी काय सांगू, तुम्ही सर्व ज्ञात आहात। माझ्या गुरुविषयी मी खूप चांगलंच बोलणार, पण मला हेच म्हणायचं आहे की एवढा ज्ञानाचा सागर त्यांच्या करकमलातून साकार झाला, म्हणजे ज्ञानयज्ञ त्यांनी आयुष्यभर चालवला आणि अशा ज्ञानयोगी विभूतीला कर्मयोगीसुद्धा म्हणण्याचं मी धारिष्ट करते आहे इथे, कारण त्यांनी ते कृतीतून आपल्या उतरवलेलं आहे आणि ज्ञानरूपी ग्रंथातून, पुस्तकातून आमच्यासारख्या अगदी कोमल भक्तांसाठी त्यांनी जो ज्ञानग्रंथ सोडलेला आहे ते नक्कीच आमच्यासाठी पथदर्शक होणार आहे। एवढे डॉक्टरेट होते, कधीही त्यांनी डॉक्टरेट हे लावलं नाही, ते पूर्ण महानुभाव पंथातले खूप मोठे महंत होते, पण समर्पण आणि त्याग काय असतो हे माझ्या गुरुजींनी खरंच खूप शिकवलं। देहातून जरी ते गेलेले असले तरी त्यांच्या या साहित्यातून, वाङ्मयातून आणि आशीर्वाद रूपी ते सदैव आमच्याबरोबर असणार आहेत। मी जास्त वेळ घेत नाही, खूप धारिष्ट केलं असेल तर परत एकदा दंडवत प्रणाम, माफी मागते। गुरूंबद्दल बोलण्यासाठी आता आयुष्यभर त्यांचीच म्हणजे स्तुती करायची, त्यांच्या पथदर्शिकेवर चालायचं, एवढंच आयुष्याचं एम ठेवलेलं आहे। मी माझ्या काचोळे आणि जगताप कुटुंबियांतर्फे गुरुजींना साश्रूपूर्ण भावनांजली, सुमनांजली वाहते आणि रजा घेते। संयोजकांनी मला बोलण्याचे वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद। बालमुकुंद शास्त्रीजी उर्फ परमपूज्य पट्टाधिष्ठित महदाचार्य आचार्य प्रवर श्री दत्तराज बाबाजी, पुणे श्रीकृष्ण मंदिर आणि श्रीरामपूर येथील हे मोठं आश्रम, गेल्या 80 वर्षापासूनचा हा संबंध। या ठिकाणी पूर्वाश्रमीचे कैवल्यवासी मोठे बाबाजी आणि श्री कैवल्यवासी मोगले दादा उर्फ गोविंदराज दादा, या दोघांच्या वतीनं गेल्या 80 वर्षापासूनचा हा संबंध। बाबां हिंदी भाषिक असल्यामुळं मुंबई मंदिरामध्ये श्रीकृष्ण ज्ञान मंदिरात प्रवचन करण्याची सेवा परमपूज्य कैवल्यवासी बाबांना दिल्या गेली होती। तत्पूर्वी तपस्विंद्र शास्त्री हे देखील त्या मंदिरामध्ये प्रवचनासाठी येत असत।
गेल्या 1969साठी या ठिकाणी महाभेटकाळ झाला होता. त्यापासून आजपर्यंत ह्या आश्रमाचा आणि आमचा संबंध झाला आहे. त्यांच्या निधन झाल्याने पंथामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे. ती पोकळी न भरून येणारी आहे, कारण विद्वज्जनांची आपल्यामध्ये कमतरता भासायला लागलेली. आणि कैवल्यवासी बाबाजी तर हे ज्ञानपीठ होते. अनेक हिंदी भाषिक साहित्य त्यांनी निर्माण केलं. महानुभाव पंथाचा उत्तरेकडे प्रचार आणि प्रसार हा त्यांनी केला. त्यांच्या झाल्यामुळे उत्तर भारत देखील पोरका झाला आहे. ज्यामुळे समस्त जे काही आहेत त्यांचे उपदेशी असतील, त्यांचे नातेवाईक आहेत, आश्रमातील सर्व साधक असतील, या सर्वांना जे दुःख झाले त्या दुःखामध्ये मी महानुभाव श्रीकृष्ण मंदिर गणेशपेठचे संचालक परमपूज्य महंत श्री प्रभाकर बाबाजी, पूजनीय तपस्विनी लीलाबाईजी महानुभाव, त्याचप्रमाणे मुंबई निवासी आमचे विजयराज दादाजी शास्त्री आणि तपस्विनी राणीबाईजी महानुभाव यांच्या वतीनं या ठिकाणी मी बाबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम. आचार्य प्रवर बाळमुकुंद शास्त्री यांचा आणि माझा 42 वर्षापूर्वी मेरठला भेट झाली श्री गुरुजींच्या बरोबर. आणि तेव्हापासून बाबांचं आणि ज्या वेळेला आम्ही आश्रमामध्ये यायचो तर बाबा उठून प्रत्येक अभ्यागतापर्यंत जायचे, दंडोत प्रणाम करायचे. आणि ज्या वेळेला 1969ला आमचा दीक्षाविधी या ठिकाणी झाला, त्यावेळेला पंथामध्ये आमचे 3 आचार्य होते. त्यापैकी आचार्य दत्तराज गादीवरती जे विराजमान होते ते बाळमुकुंद बाबाजी, आचार्य प्रवर संतराज बाबाजी आणि आचार्य प्रवर आमच्या श्री गुरुजींच्या गादीवर जे प्रतिष्ठित होते ते कारंजेकर गोविंदराज बाबाजी. हे तिघही पंथामध्ये जर एकत्रित बसले तर पंथाचा विचार विनिमय चालायचा. अशा त्या महान तपस्वी आत्म्यास नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील आश्रम पाथरे, माळवाडी, बेलदगव्हाण, हिवरगाव, करजगाव, शिडको, मोरवाडी सर्व जिल्हा निवासी आश्रमांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली. जय श्री चक्रधर. जय. आपण सर्वांनी एक ईश्वराधिष्ठित अधिकरण गमावलेलं आहे. निमित्ताचं देह गेलं तर झाडा बुडील अनुसरला अव्हेरीला. आणि म्हणून इथे जमलेल्याच नव्हे तर महानुभाव पंथाच्या वेदवंतापासून आता विद्यमान असलेल्या अधिकरणांपर्यंत बाबांशी कोणता ना कोणता तरी गुणोपकार वर्तलेला आहेच. आणि खऱ्या अर्थाने आपण सर्वजण कर्मापेक्षा धर्माने त्यांच्याशी जोडलेलो होतो. आणि धर्माने जोडलेली साधना ही आपला धर्म वाढवत असते. जेव्हा निमित्त देहाने अविद्यमान होतात तेव्हा आपलं रक्षण सरतं. आमच्या महानुभाव पंथाच्या पंथ परंपरेमध्ये परमार्गाच्या सन्निधानात आणि अधिकरणाच्या कूपकाठीमध्ये आपला धर्म संवर्धित आणि संरक्षित करण्याची परंपरा आहे. या धर्म परंपरेमध्ये या आश्रमाने अनेक मन्वंतर अनेकांचा धर्म वाढवलेला आहे, जोपासलेला आहे. त्याच ज्ञान परंपरेमध्ये आपल्यातून आताच निघून गेलेले बाबा जेव्हा या गादीवर अधिष्ठित झाले तेव्हा हा आश्रमच नव्हे तर संपूर्ण पंथ एका वेगळ्या आनंदाने बाबांच्या धर्मसाधनेशी जोडल्या गेलेला होता. प्रत्येक माणसाकडे काहीतरी गुण असतोच, परंतु जेव्हा अधिकरण रूपाने एखादा साधक त्यांच्याशी पाहतो,
धर्म म्हणून भेट घेतो, त्यांच्याशी संवाद साधतो, तेव्हा त्यांच्यातलं बालपण आणि जाणपण आम्ही सर्वांनी अनुभवलेलं आहे. कापूस तळणीकर महानुभावांची आणि त्यांची भेट झाली तर खानदेशी बोलावं. माझ्यासारखा एखादा वेगळ्या प्रांतातला भेटला तर त्याही शब्दामध्ये त्यांच्याशी संवाद साधावा. लहान मोठ्यांना होता येतं हे बाबांमध्ये आम्ही अनुभवलं. प्रत्येकाचा धर्म वाढला पाहिजे. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला कुठेतरी बाबा वेधा बोधा अनुसरणासह ते बाबा कुठल्या ना कुठल्या परीने निमित्त झालेले आहेत आणि म्हणून त्यांची गुणोपकारांची आठवण करणं हा खरा आजचा आपल्या सर्वांचा एकत्र येण्याचा प्रमुख उद्देश आहे. त्यांनी खूप काही दिलं, ती कृतज्ञता एक गाठी स्मरण करत, त्यांचा गुणोपकार आठवत. कारण ऐसे तुम्ही पवित्र जे तयाची पापे नासती, त्यांचं गुणांमोदन केलं तर आपलंही पाप नासणारच आहे. आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली, जरी लहान असलो तरी देवाचं स्मरण त्यांच्या धर्मसाधनेत भिडवा म्हणून उपयोगी ठरणार आहे. ती आपली कर्तव्यता आहे, आपल्या सर्वांची ती एक जबाबदारी आहे. आणि म्हणूनच संपूर्ण भारतभरात नव्हे तर भारताबाहेर देखील त्यांच्यासाठी देवाजवळ प्रार्थना तर चालूच आहेच. परंतु ज्या पंजाबी कुळातून हा एक कुलदीपक परमार्गासाठी उपयोगी पडलेला आहे, त्याच परंपरेतून आज खूप कमी साधक आपल्यामध्ये उपलब्ध आहे. त्यांचा वसा पुढील परिवाराने चालवावा आणि संपूर्ण परिवारांच्या दुःखासोबत आम्हीही आहोत की ज्यामध्ये आपल्या सर्वांना परमेश्वराने ते बळ द्यावं आणि अविद्यमानीसुद्धा त्यांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत, अशी प्रभुश्रीचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. दक्षिण काशी फलटण निवासी परमपूजनीय महंत श्री बाबाजींना विनंती आहे, आपण आपले विचार. बाबांचं निधन झालेलं आहे बंधूंनो. बाबांचं व्यक्तिमत्व सर्वांनीच विदित केलेलं आहे. गीतेवर प्रभुत्व, संस्कृत भाषेवर प्रभुत्व, हिंदीवर प्रभुत्व आणि पंथप्रचाराच्या दृष्टीतून संपूर्ण भारतभर भ्रमण केलेले बाबांनी. 24 वर्षापूर्वी बाबांना महंती झालेले शास्त्रीजींनी सांगितलेलं आहे बंधूंनो. एवढं मोठं व्यक्तिमत्व, परंतु विनोदाचे पैलू त्यांच्या जीवनामध्ये मी पाहिलेले आहेत. महंत राहेरकर बाबांनी आत्ताच त्याचा उल्लेख केलेला आहे, परंतु तो उल्लेख पूर्ण करावा लागेल. दिल्लीच्या मंदिरमध्ये बाबांची प्रवचन होत असत, पूर्ण पंजाब प्रांतामध्ये प्रवचन होत असत आणि विशेष करून 45 वर्षापूर्वी वडाळा मंदिरमध्ये बाबांचे प्रवचन होत असत. मी वयाच्या 22व्या वर्षी मंदिरमध्ये प्रवेश केला वडाळाच्या. जायचो आम्ही साताऱ्यावरून. आणि मग बाबांचं जे प्रेम, एवढं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व, परंतु बाबा सर्वसामान्य होऊन जायचे, लहानात लहान होऊन जायचे. आम्ही वयाने लहान होतो. जेव्हा सकाळी मी एकदा रेल्वेने भुसावलहून त्या ठिकाणी पोहोचलो. खानदेशातून आल्यामुळे बाबांची एक भाषेवर एक वेगळीच लकब. पण ते मला काय म्हणायचे, गैरी वही गेली बारे मग आता गैरी वही गेली. आणि दिवसभर ते मला विनोद करत राहायचे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, श्रेष्ठ व्यक्तिमत्व असून देखील सर्वसामान्य होणं देखील हे सर्वांना जमत नाही, ते बाबांना जमत होतं. असा पंथातले एक हिरा आमच्यातून निखळून पडला बंधूंनो. संपूर्ण पंथाला त्याचं दुःख झालेलं आहे. मृत्यू हा अटळ सत्य आहे आणि त्याप्रमाणे त्यांचं झालेलं आहे बंधूंनो. 35 पुस्तकाचं त्यांनी संकलन करून प्रकाशन केलेलं आहे. त्या रूपातूनच बाबा आपल्याला दिसतील, एवढीच या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करून माझे 2 शब्द संपवतो. आचार्य महंत श्री खामणीकर बाबा श्री क्षेत्र कणाशी बाबांचा सकाळच्याच वेळेला शोकसंदेश आलेला आहे. त्याचबरोबर इथे परमपूज्य महंत श्री रंगराज बाबाजी शेवळकर चारनेर, परमपूज्य महंत श्री सारंगधर बाबा बिडकर, परमपूज्य महंत श्री
कृष्णात बाबाजी लाड या सर्वांच्या वतीने येथे शुभ संदेश आले, त्यांना वेळ देऊ शकत नाही, दिलगिरी व्यक्त करतो. नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत बाबाजी. आणि यानंतर कवीश्वर कुलाचार्य आचार्यबरोबर परमपूज्य अमरावती निवासी श्री बाबाजींना विनंती आहे आपल्या विचारांची प्रतीक्षा. दंडवत प्रणाम. सध्या प्रातस्मरणीय बाबांना खऱ्या अर्थानं निरोप देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत. सूर्य धरणीवर अवतरतो तेव्हा पोटामध्ये तो 7 रंग घेऊन अवतरत असतो. म्हणजेच या पद्धतीनं दिवस उजाडतो. प्रत्येक दिवसाच्या इतिहासाला असंख्य आणि अगणित पाने असतात. काही ज्ञात असतात तर काही अज्ञात असतात. 21 तारखेच्या दिवसाच्या इतिहासाचं ते पान उघडलं आणि बाबा आपल्यातून कायमचे निघून गेलेत. बाबांच्या जीवनाच्या संदर्भात आपण अनेकांकडून अनेक विषय या ठिकाणी ऐकलेले आहेत. मलाही बाबांचा सहवास हा बराच काळ लाभला. कैवल्यवासी अमृतसर निवासी आदरणीय श्री बाबा, कैवल्यवासी अमरावतीचे बाबा आणि कैवल्यवासी परमपूज्य आदरणीय श्रीरामपूरचे बाबा, हे तिघही जण पंजाबात एकत्र खऱ्या अर्थानं महिना यांचं मार्गदर्शन खऱ्या अर्थानं तिकडे पंजाबात असायचं. त्यावेळेस मी एकटा त्यांच्यासोबत असायचो. आणि मग त्यातून प्रत्येकांच्या स्वरूपाचा खऱ्या अर्थानं दिग्दर्शन खऱ्या अर्थानं करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. कैवल्यवासी बाबा अत्यंत संयमी व्यक्तिमत्व, अत्यंत संयम. कोणी किती चिडू द्या, बोलू द्यात. वास्तविक बघितलं तर आराध्य बाबा त्यात मोठे होते. त्याच्यानंतर हे श्रीरामपूरचे बाबा मोठे होते आणि अमरावतीचे बाबा या दोघांपेक्षाही लहान होते. पण कधी कधी अमरावतीचे बाबा या बाबांवर चिडून जायचे. मी प्रवासात अनुभवलं, बघत होतो. पण इतका संयम खऱ्या अर्थाने त्यांनी संप्रदायाला संयम त्यांच्या जीवनातून शिकवला की इतका संयम असावा. त्याचं कधीच उत्तर त्यांनी दिलेलं नाही. कधीच त्यावर ते भाष्य करत नव्हते. असं अत्यंत विद्वत असलेलं व्यक्तिमत्व. एकांक जीवनातला काळ त्यांचा फार वेगळा होता. इथं चर्चा झाली, सर म्हणतात 35 पुस्तकं, यापेक्षा कितीतरी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. 35च्या वर त्यांची पुस्तकं लिहिलेली आहेत. मला आठवतं, आम्ही ग्रेटर कैलासला गंभीर परिवार या ठिकाणी आहेत. प्रदीपजी गंभीर, विधुवेंजी गंभीर, गौरव या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी एकदा हे सगळेजण बसले होते, चहा पाणी सुरू होता. आणि म्हणून त्यात कैवल्यवासी बाबांच्या पुस्तकाची चर्चा सुरू झाली. आणि त्यावेळेस अमरावतीच्या बाबांनी सांगितलं की हे ठीक झालं, तुम्ही हे लिहिता, पण आता या मुलांसाठी काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे. त्यावेळेस बालचित्राचे कॉमिक्स प्रसिद्ध होत होते. आणि अशा वेळेस कैवल्यवासी बाबांनी श्री चक्रपाणी चरित्ररूप आणि श्री चक्रधर स्वामींचं चरित्र, हे चरित्ररूप बालकांसाठी खऱ्या अर्थानं त्या काळात उपलब्ध करून दिलं होतं. म्हणजे अत्यंत शोधक आणि वेदक असलेली दृष्टी खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनात मला प्रत्येक वेळेस खऱ्या अर्थानं अनुभवायला आलेली आहे. मला आठवतं की बाबांना या ठिकाणी महंती प्रतिष्ठा झाली. कैवल्यवासी सावली मूर्ती मंदिराचे संचालक आदरणीय कृष्णमुनीजी कुठल्या महंतीला उपस्थित असतील की नाही हे मला नाही सांगता येणार, पण कैवल्यवासी बाबांच्या महंतीला ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित होते याचीही खऱ्या अर्थानं साक्ष मी देऊ शकतो.
बाबांनी बाबांच्या जीवनात अनेक चढ उतार बघितले. मेरठमध्ये असलेल्या छोट्याशा खोलीत या पुस्तकांचा जन्म त्यांच्या लेखणीतून झाला. छोटीशी खोली 10 बाय 10 बायची खोली असेल. ज्यावेळेस तिथे भेटायला गेलं की ते लक्षात यायचं त्यांचं बसणं, त्यांची ती पुस्तकं ठेवण्याची पद्धत आणि त्यांचे तो लिखाणाचा एक टेबल, आणि त्यातून खऱ्या अर्थानं त्या छोट्याशा खोलीतून असंख्य ग्रंथांची निर्मिती खऱ्या अर्थानं त्या मेरठमध्ये बाबांनी त्या ठिकाणी केलेली आहे. अनेक विषयावर बाबां खऱ्या अर्थानं आपल्याला बोलता येईल, कारण त्यांना जवळून बघण्याचं सौभाग्य मला कैवल्यवासी अमरावतीच्या बाबांमुळे मिळालं. त्यांचं सेवादास्यही त्या काळात करण्याचं भाग्य खऱ्या अर्थानं मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणून असे हे बाबा अत्यंत संयमी व्यक्तिमत्व असलेलं, सहज विनोद करून जाणारे. कापूस तळणीकर बाबांनी सांगितलं, जो विनोद त्यांनी सांगितला तो आराध्य बाबांकडून खऱ्या अर्थानं त्या बाबांकडे आलेला विनोद होता. आणि म्हणून या पद्धतीनं विनोदी व्यक्तिमत्व, लहानात लहान होऊन जाणं, एखाद्या ठिकाणी आश्रमात आल्यानंतर जर लाकडं फोडत असतील तर ती कुऱ्हाडही आपण हातात घेणं, घनही हातात घेणं, हाही बाबांचा स्वभाव. अमरावतीच्या आश्रमात आल्यानंतर तिथं असलेल्या विहिरीजवळ जाणं. मी म्हटलं बाबा आले तर तुम्ही तिथे पुन्हा पुन्हा जाता, काय भानगड आहे? बाबांनी सांगितलं की परमार्गासाठी मी या विहिरीवर खऱ्या अर्थानं पाणी ओढलेलं आहे, आणि म्हणून त्याची आठवण, माझ्या अध्ययन काळातली आठवण सातत्यानं या विहिरीजवळ आल्यावर मला होते. असे प्रसंग, अनेक बोलके प्रसंग खऱ्या अर्थानं बाबा आपल्या भेटीत विशद करत असत. असे आदरणीय सद्यय बाबा आपल्यातून अचानक निघून गेले. जरी बाबांचं स्वास्थ्य ठीक नव्हतं पण संयम फार दांडगा होता. कधी त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयीचं घराणं कुणाकडे मांडलं नाही. भेटीला येणाऱ्याकडे सुद्धा ते काही बोलत नव्हते. इतकी सहनशीलता खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या जीवनात हे सगळं अनुभवलं. कैवल्यवासी अमरावतीचे बाबा, मोठे बाबा मुरलीधर बाबा यांच्या सानिध्यात ब्रह्मविद्येचे धडे खऱ्या अर्थानं त्यांनी त्या ठिकाणी गिरवले. त्यानंतर त्यांच्या आधीचेही बाबा अमरावती आश्रमात होते, आणि म्हणून ते ज्ञान खऱ्या अर्थानं त्यांनी समाजाला वाटण्याचा अहोरात्र प्रयत्न त्यांनी आपल्या जीवनात केलेले आहेत. अशा बाबांना श्रद्धांजली तरी काय समर्पित करावी, पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने खऱ्या अर्थानं आज प्रेमाचा विडा खऱ्या अर्थानं तयार केलेला आहे. तो विडा खऱ्या अर्थानं आज साधनदात्याला समर्पित होणार आहे. आणि म्हणून आम्हा सर्व कारंजेकर परिवार, कारंजेकर गादीच्या सर्व शिष्यगाद्या, नातूगाद्या आणि आश्रमस्थ परिवार या सर्वांच्या वतीनं आम्ही त्या बाबांच्या त्या प्रेमाच्या विड्याला खऱ्या अर्थानं हात लावतो. ही आदरांजली या ठिकाणी समर्पित करतो. परमपूज्य आदरणीय सद्यय प्रातस्मरणीय कुरुंदा निवासी आदरणीय श्री बाबा या ठिकाणी येऊ शकले नाहीत. फोनवर माझ्याशी ते बोलले, पण मी पोचू शकलो नाही. तरी श्रद्धांजली तुझ्या याच्यातून बाबांना माझ्याकडून समर्पित कर म्हणून कुरुंदा आश्रमाचे संचालक आदरणीय श्री बाबा यांच्या वतीनंही मी या ठिकाणी त्यांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. कारंजेकर परिवाराच्या वतीनं सर्व शिष्यगाद्या, नातूगाद्या, सर्व परिवार, सर्व मठ, संस्थान या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी समर्पित करतो. दंडवत प्रणाम. 1954 सालची गोष्ट आहे. मी 2.25 वर्षाचा होतो आणि माझे देहाचे वडील मला त्यांच्या श्री गुरुजीकडं म्हणजे ज्ञान भास्कर आचार्य श्री भास्कर बाबा नागराज यांच्या उसंगळी घालासाठी घेऊन आले. ते 1954 साल होतं. 57 सालापर्यंत या ठिकाणी बाबा कैवल्यवासी होईपर्यंत राहिलो. त्याच वेळेस या आश्रमाबरोबर माझी लागेबांधे जोडल्या गेले आणि ते इतके दृढ झाले
की नंतर मला महंती कृष्णराज महंती याच ठिकाणी झाली. त्यावेळेस कैवल्यवासी आचार्य कारंजकर बाबा गोविंदराव दादा होते, मामा होते वामुरीचे, रुद्रपूरचे श्री गोपीराज नागराज बाबा होते. याच ठिकाणी या हॉलमध्ये महंत होण्याचा योग मला लाभला आणि तो ऋणानुबंध पुढे अव्याहतपणे चालू राहिला. आज या ठिकाणी जास्त न बोलण्यापेक्षा आपल्यातून निघून गेलेले जे व्यक्तिमत्व आहे या आश्रमाचे संचालक महंत श्री बाबाजी यांना संपूर्ण पंजाबी कुळातर्फे, पंजाबी कुळाचा आचार्य या नात्यानं संपूर्ण पंजाबी कुळातर्फे आदरांजली वाहतो. मानवाश्रम शिक्रापूरतर्फे आदरांजली वाहतो. कैवल्यवासी आचार्य प्रवर महंत श्री दत्तराज बाबाजी यांच्या अखेरच्या स्मरणानिमित्त सर्व उपस्थित आचार्यगण, प्रत्यक्ष बाबांचा भेटीचा योग बराच वेळेस आलेला आहे आणि ज्या वेळेस आमचे आजोबा यांचे अवसरे लागायचे त्यावेळेस या आश्रमाची बरीच मंडळी बाबा आवर्जून तिकडे पाठवायचे. त्याच्यामध्ये बरेच तपस्विनी आहेत. म्हणून ते आश्रमाचा आमच्या श्री गुरुजींचा हा ऋणानुबंधू बरेच दिवसाचा होता. आत्ताच आम्ही दिवाळीच्या अगोदर या ठिकाणी येऊन बाबांची भेटकाळ घेतली. त्यावेळेस बाबांना खूप बरं वाटलं. म्हणजेच प्रत्येक साधक आल्यानंतर त्यांना उठून स्वागत करावं, त्यांच्या जवळ जावं, बोलावं अशी त्यांची आतुरता असायची. म्हणजे स्नेहमय जीवन. अशा या बाबांना आमच्या संपूर्ण पामा आश्रमातर्फे तथा जळगाव जिल्हा महानुभाव परिषदेच्या वतीने उपस्थित सर्व या ठिकाणी संतगण आहेत त्यांच्या वतीने आणि आमच्या पामा आश्रमाच्या सर्व शाखाच्या वतीने बाबांना या ठिकाणी साधनदात्याला प्रार्थना करतो की बाबांना आपलं प्रेमदान देव. धन्यवाद. सर्व आदरणीय वंदनीय साधनवंत संत महंत, आज आपण या ठिकाणी आदरणीय कैवल्यवासी महंत श्री दत्तराज बाबाजी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत. बंधनो, या श्रीरामपूरमध्ये अनेक आश्रम आहेत, परंतु या आश्रमाला विशिष्ट नाव म्हणजे मोठा आश्रम. हे मोठा आश्रम नुसते या श्रीरामपुराचाच नाही तर संपूर्ण महानुभाव पंथात हा खऱ्या अर्थाने मोठा आश्रम आहे. संवत्सरपासून विहारडीपासून आमचे डोमेग्राम राजमठाच्या आश्रमापर्यंत बहुतेक सर्व आश्रमांची ही मातृसंस्था हे आश्रम आहे आणि या आश्रमाला गेली 25 वर्ष चालवणारे आदरणीय दत्तराज बाबाजी हे आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यांच्याबद्दल अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडलेलेच आहेत. खरं तर अक्षरवाङ्मयाच्या रूपातून अमर झालेले बाबा हे आपल्या महानुभाव पंथाच्या सदैव आठवणीत राहतील असे हे बाबा आपणातून निघून गेलेले आहेत. अखिल भारतीय महानुभाव परिषद, श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट, फलटण आणि डोमेग्राम राजमठ आश्रम तसेच विद्वांस परिवार शिक्षका या भाऊगाद्या सर्वांच्या वतीने बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे विचार संपवतो. कैवल्यवासी या आश्रमाचं भूषण आज आपल्यामधून निघून गेल्यामुळं आश्रमाला नव्हे संपूर्ण पंथालाच एक पोरकेपण निर्माण झालेलं आहे. कारण ज्या स्तंभाला आमच्या सर्वज्ञांनी असन्निधानामध्ये उद्धाराच्या रूपाने एक अधिकरण हे माध्यम ठेवलेलं आहे. जे अधिकरण अदृष्ट हेतूने प्रेरित होऊन परमार्गाची सेवा करतात, त्यांच्या असण्याने, दर्शनाने, बोलण्याने, त्यांच्या स्पर्शाने सुद्धा अनेक प्रकारे एक साधनपर योग्यता आपल्या साधनेमध्ये आपल्याला दृढ करणारी असते. आणि याचसाठी अधिकरणे हे माध्यम उद्धरण प्रक्रियेमध्ये सक्षम सांगितलेलं आहे. कारण अदृष्ट हेतू हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्या माध्यमातून त्या पदावर आरूढ होऊन अदृष्ट हेतूने एखादी संकल्पना पूर्णत्वात जावी आणि त्यासाठी अधिकरण हे माध्यम आहे. ज्या साधनदात्याने ज्या अधिकरणाच्या स्पर्शाद्वारे संपूर्ण परिवारावर असलेलं हे एक छत्र
माध्यमातून आश्रमात होणारी जडणघडण, पंथहितासाठी देणारे विचार आणि त्याचबरोबर सगळ्या पंथाला सोबत घेऊन चालणं, असा असलेला एक स्वामीश्री चक्रधरांचा एक उद्दिष्टरूपी भाग त्यामध्ये असतो. आणि तो भाग बाबांच्या सहवासात मला नेहमी आढळला. कैवल्यवासी माझे श्री गुरुजी रणईचे निवासी बाबा, कैवल्यवासी अमरावती निवासी बाबाजी आणि कैवल्यवासी श्री आराध्य बाबाजी, या तिन्ही आचार्यांच्या सहवासामधून जेव्हा जेव्हा श्री गुरुजींच्या संबंधात या तिघांचा योग आला, त्या वेळेला निश्चितच एक परमार्गाचं हित लक्षात आलं, परमार्गाची एक जडणघडण लक्षात आली. आणि त्या जडणघडणीतून अनेक प्रकारचे जीवनाला आयाम जे असतात, मग ते शास्त्राच्या रूपानं असो, ते कुठल्या तरी एखाद्या विचाराच्या रूपानं असो किंवा एखाद्या सन्निधानाच्या रूपानं असो. आणि म्हणून आज आपल्यातून असं सन्निधान ते पोरकं झालेलं आहे. त्या पोरकेपणाला निश्चितच माझ्यासारखासुद्धा मुकलेला आहे. त्यांच्या दंडवतानेसुद्धा, बाबांच्या भेटीनेसुद्धा जे काही एक दैवी संपदेचं गुण आपल्या जीवनामध्ये आपल्याला उद्धारक असतात, ते निश्चितच आपल्याला प्राप्त होत असतात. आणि यासाठी असे अधिकरणं पंथासाठी त्यांची गरज आहे. परंतु ईश्वर इच्छा बलियसी या न्यायाप्रमाणे त्यांचं कार्य पूर्णत्वास गेलेलं आहे. पुढील त्यांच्या प्रवासामध्ये त्या परमेश्वराला तो प्रवास त्यांच्या त्या पद्धतीने पुढे न्यायचा आहे. आणि म्हणून आज बाबा आपल्यातून निघून गेलेत. आमच्या संपूर्ण महानुभाव प्रणवाश्रमाचे साधकवृंद असलेल्या संपूर्ण आमच्या उपाध्य कुळातील श्री वर्धनस्थ प्रतिष्ठेच्या शिष्यगाद्या, नातूगाद्या, आमच्या सगळ्या संस्था, त्याचप्रमाणे आमच्या सर्वच बिडकर परिवाराच्या वतीने, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे गुरुवर्य श्री आसनख्य मोठे बाबा, त्यांचे गादीवर आरूढ असलेले श्री आसनख्य बाबा, ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत. त्यांच्या संपूर्ण पाठशाळेच्या माध्यमातून, आसनख्य परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी कैवल्यवासी बाबांना, अशा थोर विभूतीला या ठिकाणी मी श्रद्धांजलीपर शब्द समर्पित करतो. आणि या परिवाराला झालेलं जे दुःख आहे, त्या दुःखामध्ये आम्ही संपूर्ण आमचा परिवार, आमच्या संपूर्ण संवेदना त्यांच्यासोबत आहेत. परिवाराशी सुद्धा आश्रमामध्ये पुन्हा पुन्हा श्री गुरुजींच्या आणि बाबांच्या सहवासामुळे येणं झालेलं आहे. आणि त्यामुळे सगळ्या परिवाराशी सुद्धा, बाबा मागच्या वेळेला मी येऊन गेलो, बाबा दवाखान्यात होते आणि सगळ्या बाया मंडळी सगळ्यांना, माझ्या श्री गुरुजी गेल्यानंतर, प्रतिष्ठा झाल्यानंतर मी आश्रमात आलो, सगळ्या बाया मंडळी, सगळ्या परिवारांना मी भेटलो आणि सगळ्यांचं स्नेह त्या ठिकाणी खरोखरच अप्रतिम आहे. आणि हे स्नेहपंथाला वृद्धिंगत करणार आहे. असंच स्नेहपंथाप्रती सगळ्या साधुवंताचं चालत राहू. आणि या परमार्गासाठी या आश्रमातून जी ऊर्जा निर्माण झालेली आहे, ती ऊर्जा सातत्याने अशीच पुढे चालत राहावी, ही सदिच्छा व श्रद्धांजली अर्पण करून माझे शब्द संपवतो.